फ्रेंड्स, माझा आवाज ऐकू येतोय सर्वांना? स्क्रीन दिसते का? हो. हा, ऐकू येतोय. हो, ऐकू येतो आणि स्क्रीन पण दिसते. ओके, तर आज आपला एकदम इंटरेस्टिंग विषय आहे आणि आय होप आपल्या सर्वांना याची मदत होईल आणि ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो की आपल्याला पैसा यायला पाहिजे आणि पैसा कमवण्याचा एक सॉलिड मार्ग सापडायला पाहिजे. तर तो कसा काय आपण मिळवू शकतो आणि सध्याची वेळ का बरं अनुकूल आहे, कोणत्या स्टॉक्स मध्ये सध्या चांगली संधी आहे, हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. थोडंसं मला तुमच्याकडून पण पार्टिसिपेशन पाहिजे. याच्यामधले बरेच लोक असे आहेत ज्यांनी माझे कोर्सेस केलेले आहेत किंवा ज्यांनी माझे बुक्स बाय केलेले आहेत आणि अनेक लोक स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्ह पण आहेत आणि बऱ्याच लोकांनी ऑब्व्हियसली आतापर्यंत काही ना काही लॉस सहन केलेला आहे. तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये लॉस का होतो याची आपण थोडक्यात कारण जाणून घेऊ आणि मग आपण आपल्या मेथडकडे पुन्हा वापस येऊ. कोणी मला सांगेल का, कोणी इंटरेस्टेड आहे का सांगण्यामध्ये की स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला का आणि का बरं झाला, रिझन काय होतं त्याचं? एनीवन? ग्रीड ग्रीड हाऊ. हा, तुमच्यासोबत काय झालं ते सांगू शकाल का? कोणाला स्वतःचा अनुभव शेअर करायचा असेल तर? मला वाटतं पेशन्स असल्यामुळे आपण मार्केटमध्ये पैसे कमवतो. पेशन्स पाहिजे. ओके, आणखीन कोणी काही रिझन? डिसिजन्स पण रॉंग होतात, म्हणजे योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं. बट वी आर नॉट टेकिंग रिस्क. बरोबर. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, बोला मग सर. एक अशी एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे की थोडासा मोह आवरत नाही. म्हणजे जसं आपण एखादा जुगार खेळायला जातो की नाही, मोह आवरत नाही, तसा एक प्रकार होतोय असं बरोबर. मला वाटतं. त्यामुळे पण लॉस होतो. ओके. आणि लॅक ऑफ नॉलेज पण लॉस साठी कारणीभूत आहे असं मला वाटतं. ओके. बरोबर. इमोशन पण. म्हणजे कसं एक्सप्लेन करता येईल का? म्हणजे एखाद्या वेळेस समजा आपण शेअर बाय केला, मग लगेच आपल्याला ते थोडा कमी झाला की आपण भीती निर्माण होते मनामध्ये. अरे पैसे गेले म्हणून. मग तिथं माणूस मग तो सेल करतो त्या भीतीमध्ये. म्हणजे इनसिक्युरिटी तयार होते. आणि About सेल money. केल्यावर पुन्हा वाढतो. हा, गणेश सर बोला. हा, तुमचा या वर्षी कोर्स केला, पण गेल्या वर्षी मी सर इंडिगो पेंट. हॅलो सर. हा, येतोय आता, बोला. हा, येतोय. पी वगैरे किंवा ती समजत नव्हतं. त्याचा पी खूप हाय होता. मी जवळजवळ 2200ला ते शेअर खरेदी केलं. म्हणजे मला नॉलेज त्या संदर्भात नव्हतं. पण नंतर तुझं ते ROC पी वगैरे माहित झाल्यानंतर मी स्टॉक मध्ये आपण ऍव्हरेज करतो ते ऍव्हरेज करायचं टाळ. म्हणजे नॉलेज नसल्यामुळे लॉस होतो सर, एवढं मला सांगायचं. चलो, ठीक आहे. तर आय थिंक बऱ्याच जणांचे कारण बरोबर आहेत आणि आज आपण ट्राय करूया की आपण समजून घेऊ की लॉस का होतो आणि मग मी तुम्हाला एक अशी रामबाण मेथड सांगेन की आतापर्यंत जे पण कारण आपण समजून घेतले, ज्या ज्या कारणांमुळे लॉस होतो, ते कारणच जर मी इलिमिनेट करून दिले तर कशा पद्धतीने ते करता येतील. म्हणजे स्टॉक मार्केट तुम्हाला असा बोटाचा खेळ वाटायला लागेल आणि माझं आव्हान आहे की या मेथडला चॅलेंज करून दाखवा आणि मग आपण आणखीन त्याला बेटर करूया. तर आपण आतापर्यंत सर्वांनी सांगितलं, बऱ्याच जणांनी त्यांचे अनुभव सांगितले. आय होप तुमचे स्वतःचे पण अनुभव असतील आणि ते सगळे या कुठल्या ना कुठल्या कारणाशी मिळते जुळते असतील. प्रॉपर नॉलेज नव्हतं, एंट्री कधी करायची ते माहित नव्हतं, एक्झिट कधी करायची ते माहित नव्हतं, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली ती चुकीची होती, ती जाणीवपूर्वक पेरण्यात आली होती आणि 2200चा स्टॉक बघता बघता 800ला कसा आला तेच कळालं नाही आणि मग त्यावेळेस काय करायचं ते पण कळालं नाही. जायचं त्यानंतर त्याची तर जर्नी पुढे जायला पाहिजे होती. 2200चा स्टॉक 4400ला जाईल या अपेक्षेने आपण तो घेतला होता आणि आपल्याला तो गळ्यात मारण्यात आला.
सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण म्हणून स्टॉक मार्केट पासून दूर जायचं का? जुगार म्हणून त्याला नावं ठेवायचे का? नोकरी करत करत, घरकाम करत करत, घरामध्ये बसून बाहेरचे धक्के न खात पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे स्टॉक मार्केट. त्याला नाव ठेवण्यात आणि त्याला त्याच्यातले दोष शोधून काढण्यामध्ये आपली ऊर्जा न घालवता पैसे कमवण्यामध्ये आणि त्याच्या युक्त्या वापरण्यामध्ये जर आपली ऊर्जा लावली तर डेफिनेटली आपलं आयुष्य निश्चितपणे सुखकर होऊ शकतं. माझा हाच प्रयत्न आहे की महिन्याला जशी एक पगार मिळते तशा पद्धतीनं एक सेफ इन्कम जर आपण कमवू शकलो एका फुल प्रूफ मेथडने, तर त्याच्यापेक्षा सुवर्ण संधी काही नाही. माणूस जे बाकी हातपाय मारतो तर ते न करता एका चांगल्या राजमार्गावरती आपण पैसे कमवू शकतो. मी फंडामेंटल्स वर भरपूर सांगितलेलं आहे, पुस्तकं लिहिलेले आहेत, लेख लिहिलेले आहेत, चार्ट वरती बरंच सांगितलेलं आहे, किंवा हे स्विंग ट्रेडिंगचं बुक आहे त्याच्यामध्ये काही सायकोलॉजिकल आणि इन्व्हेस्टमेंट वरती बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मी गोल्डन क्रॉसचा अभ्यास करायला लागलो तर असं गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि मग लॉस होणं बंद झालं. म्हणजे लॉस होण्याचं नावच सोडा, जिथं पण हात लावू तिथं प्रॉफिट व्हायला लागलं. कमीत कमी 22-25 स्टॉक्स मी तुम्हाला दाखवू शकतो की जिथं मी बाईंग केली आणि ते स्टॉक्स पळायला लागले. तर हे कसं काय होतं? आणि असं पण नाही की प्रत्येकच ठिकाणी तो स्टॉक पळाला. काही ठिकाणी स्टॉप लॉस पण हिट झाले, पण त्याचं दुःख नाही झालं. असं हृदयाला जे लागतं ना की लॉस झाला, माझा लॉस झाला, माझा लॉस झाला, माणूस असं डोक्याला हात लावतो माझा लॉस झाला, तसं नाही झालं. ते एकदम इझी गोईंग मध्ये हा ठीक आहे ना मी बाहेर पडलो आणि अतिशय नॉमिनल फीस देऊन बाहेर पडलो. अत्यंत असं कवडी मोल नुकसान घेऊन बाहेर पडलो, जे की नुकसान म्हणणारच नाही मी त्याला. तर ही खूप गंमत आहे. म्हणजे असं समजा की एक खूप मोठा कॉम्प्लेक्स असा गेम होता आणि प्रत्येक वेळेस आपण त्याच्यामध्ये हारत जातो, आणखीन जिद्दीने पेटून उठतो, पुन्हा हारत जातो, पुन्हा आणखीन जिद्दीने पेटून उठतो, पुन्हा अपयश येतं आणि अचानक एका क्षणी तो क्रॉस झाला, तो गेम अनलॉक झाला, ते डिकोड झालं, पूर्ण चक्रव्यूह तुम्हाला स्पष्ट दिसायला लागला आणि असं बोटांच्या चालीवरती तुम्ही त्याला मात देऊ लागले. तर ती फिलिंग कशी असेल? तर अशी काहीशी ही फिलिंग आहे जेव्हा 7-8 वर्षानंतर अनेक वेळा अपयशी झाल्यानंतर, अविजयी झाल्यानंतर, प्रत्येक स्वारी वाया गेल्यानंतर एक विजय मिळाला आणि एक अशी आशा दिसू लागली की आपल्याला आता हे डिकोड झालंय. तर मी किती बरोबर आहे, माझा आत्मविश्वास किती योग्य आहे याचं मूल्यमापन तुम्हीच करा. आजचा 1 तास तुम्ही हे अटेंड करा आणि माझे सर्व चार्ट्स, माझा सर्व स्वतःचा पोर्टफोलिओ पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन वेळ असेल तर. आणि मग त्यावेळी आपल्याला कळेल की ही खरोखर मेथड काम करते का. तर थोडंसं एक सुरुवातीचे काही मिनिटं मी तुम्हाला स्टॉक मार्केट बद्दल असणारा अप्रोच आणि त्याच्यामधून फेल्युअर्स का येतात त्याची कारणे मीमांसा याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की अनेक लोक IPL आले की क्रिकेटमध्ये बेटिंग करायला जातात आणि मग खूप मोठं रॅकेट असतं. असं म्हणतात की IPL मध्ये ऍक्च्युअल जेवढा पैसा आहे त्या ऍडव्हर्टाईज मध्ये किंवा त्या प्लेयर्सला मिळणार त्याच्यापेक्षा काही पट पैसा बेटिंग मध्ये लावला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जगभर पसरलेलं रॅकेट आहे आणि लोक फक्त निखळ मनोरंजन म्हणून IPL कडे बघत नाहीत, तर बरेचसे लोक त्याला एक पैसे कमवण्याचं आणि सट्टेबाजी करण्याचं साधन म्हणून मग तो नॉर्मल क्रिकेट असेल, वर्ल्ड कप असेल किंवा IPL असेल. तर बेटिंग काय असते थोडक्यात? बेटिंग म्हणजे सट्टेबाजी. सट्टेबाजी म्हणजे स्पेक्युलेशन करणे, म्हणजे अंदाज बांधणे. मला असं वाटतं की आज मुंबई इंडियन्स जिंकणार कारण की तो माझा आवडता संघ आहे. तर अशा पद्धतीचं एक मॅन्युप्युलेशन असतं. इतक्या वेळा मुंबई इंडियन्स जिंकले म्हणजे आज पण जिंकेल. तर हा माझा आडाखा असतो. पण जर समजा ती मॅच फिक्स असेल आणि कोण जिंकणार हे अगोदरच ठरवलं गेलं असेल, तर माझ्या कन्व्हिक्शनला काही अर्थ उरतो का? अजिबात नाही. फक्त बोटावर मोजण्या इतके लोक असतात की जे पूर्ण पैसा कोणत्या बाजूला वळतो आहे त्याची दिशा ते बदलू शकतात आणि स्वतःचा नफा करून घेऊ शकतात. हे क्रिकेटमध्ये झालेलं आपण बघितलेलं आहे. खूप साऱ्या प्लेयर्सचं ते उघडकीस आलेलं आहे. खूप साऱ्या प्लेयर्सचं ते कधीच उघडकीस येणार पण नाही. तर सेम गोष्ट जर स्टॉक मार्केट मध्ये होत असेल तर स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा 99.99% लोक स्पेक्युलेशनच करतात की मला वाटतं टाटा मोटर चांगला आहे, मला वाटतं IRCTC चांगला आहे, मला वाटतं IEX चांगला आहे किंवा मला वाटतं कुठली XYZ कंपनी चांगली आहे. पण तुला वाटण्याला अर्थ काय? नाही, याचा बिझनेस खूप चांगला आहे, याचा मी स्टडी केला, इन्फो एज सारखी कंपनी नाही, कजारिया टाइल्सला खूप डिमांड आहे किंवा कोटक बँक एकदम चांगली बँक आहे, त्याच्या एवढ्या शाखा आहेत. ही सगळी माहिती जी आहे ना ती अर्धवट अपुरी माहिती आहे. हे फक्त स्पेक्युलेशन आहे. मला वाटण्याला काहीही व्हॅल्यू नाही, त्याच्यातून एक फिक्स इन्कम मिळेलच अशी गॅरंटी देता येत नाही. आज मग जर असे रिसर्च रिपोर्ट जर खरे असले असते तर स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला फायदाच व्हायला पाहिजे होता. पण होतंय तर उलट. 99% लोक तर पैसे गमवत आहेत. त्याचं रिझन काय?
त्यांना जी माहिती दिली जाते ती योग्य नाहीये, ती अर्धवट आहे, ती अपुरी आहे, त्यांची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्या डोक्यामध्ये विषारी माहिती भरली जाते, चुकीची माहिती भरली जाते, ज्याच्यामुळे त्याचा खूप मोठा फटका त्यांना सहन करावा लागतो. तर स्पेक्युलेशनची जर आपण डिक्शनरी मिनिंग बघितला तर ते असं सांगतं की फॉर्मिंग ऑफ अ थेअरी और कंजक्चर विदाउट अ फर्म एव्हिडन्स. म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ थेअरी अशा पद्धतीची मांडणी करणं, एखादी शाब्दिक रचना करणं की ज्याला काही आधार नाहीये, ज्या फॅक्टवर डिपेंडन्स नाहीयेत, आणि विनाकारण एक असं कन्व्हिक्शन तयार करणं, असा विश्वास तयार करणं, अशा पद्धतीचा एक निर्णय घेणं ज्याला काही पुरावा नाहीये, अशा कुठल्याही निर्णयाप्रत येणं, निष्कर्षावर येणं पुराव्याशिवाय, याचं नाव स्पेक्युलेशन. तर हे होतं का मार्केटमध्ये? तुम्हीच ठरवा की खरोखर स्टॉक मार्केटमध्ये स्पेक्युलेशन होतं का. आता जर समजा ही समोर एक मशीन दिसत असेल तुम्हाला आणि हे एक यंत्र आहे, असं समजा की दोन पार्टींमध्ये युद्ध सुरू आहे, दोन व्यक्तींमध्ये युद्ध सुरू आहे. एक व्यक्ती जो आहे तो त्या मशीनच्या चेअरवर बसलेला आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो खाली मैदानात आहे, आणि मैदानात असलेल्या माणसाजवळ एक तलवार आहे आणि या माणसाजवळ असा अजस्त्र एक चाक आहे जे धारदार आहे, ज्याला स्पर्श जरी झाला तर समोर काय होणार तुम्ही कल्पना करू शकता. तर आपण त्या माणसाजवळ जो चेअरवर बसलेला आहे त्याची चपळ हालचाल असेल, ते चक्र पाहिजे तसं फिरू शकत असेल, तर आपण त्या माणसाजवळ पोहोचू शकू का कधी? तो जर माणूस हे यंत्र चालवण्यामध्ये वाकबगार आहे, एक्सपर्ट आहे, तर हे दोन अनइक्वल पार्टी मधलं युद्ध राहील ना. एक माणूस तलवारीने लढतोय, दुसरा माणूस बंदुकीने आणि ग्रेनेड घेऊन लढतोय, RDX घेऊन लढतोय, किंवा वेगवेगळी स्फोटकं त्याच्याजवळ आहेत, त्याच्याजवळ अद्ययावत यंत्र आहेत, अशा रायफल्स आहेत ज्या एका मिनिटात काही शेकडो गोळ्या फायर करू शकतात. तर एक तलवार घेऊन किंवा चाकू घेऊन माणूस त्याला मारू शकेल कधी? सेम गोष्ट मार्केटमध्ये सुद्धा होते. हे अनइक्वल लोकांमधलं युद्ध आहे. एका बाजूला अशी फळी आहे ज्यांच्याजवळ अमर्याद पैसा, अमर्याद इन्फॉर्मेशन, अमर्याद नॉलेज, बिझनेस प्लॅन्स, टेक्निक्स, इंडिकेटर्स, सिस्टम्स, सगळं काही आहे. गेमचे सगळे नियम त्यांच्या बाजूने झुकलेले आहेत. कबड्डीमध्ये एका बाजूला 6 प्लेयर आहेत आणि एका बाजूला 1 प्लेयर आहे, तर तो 1 प्लेयर जिंकण्याचे चान्सेस किती होते? कमी होतील ना. त्याच पद्धतीने हे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा होतं. दोन असमान शक्तींमधला हा सामना आहे. एका बाजूला जे लोक आहेत त्यांच्याजवळ इतके साधनं आहेत की ते लोक एस्केलेटरनी वर जातात शिखरावरती. पिढ्यानपिढ्या त्यांच्या 4थ्या-5व्या पिढ्या मार्केटमध्ये काम करतायत. तेच लोक मार्केट मॅनिप्युलेट करतायत, चालवतायत, ते आपल्याला नाचवतायत पाहिजे तसं. जेव्हा बियर फेज आणायची तेव्हा बियर आणतील, जेव्हा बुल फेज न्यायची तेव्हा बुल आणतील, पापणी लवण्याच्या आत ते मार्केटला वर घेऊन जातील, तेव्हा पाहिजे तर 20% खाली आणू शकतील. ही ती यंत्रणा आहे. आणि आपण असे गिर्यारोहक आहोत जे अशी दोरी बांधून जीव मुठीत घेऊन, आपला पैसा मुठीत घेऊन एक एक पाऊल आपण वर चढतो आहोत. तर आपण त्यांना कसं हरवणार? परत तोच प्रश्न आहे की इट्स अ वॉर बिटवीन अनइक्वल पीपल. पण हे आपण समजूनच घेत नाही. हे सत्य कुणी आपल्याला सांगत नाही. आपल्याला असं सांगितलं जातं की ह्या स्टॉक मध्ये खूप डिमांड आहे, रिटेल इन्व्हेस्टर खूप घुसलेला आहे आणि ह्या स्टॉकचा भाव आपल्यामुळे कमी जास्त होतोय. रिटेल इन्व्हेस्टर मध्ये पॉवर आहे. झूठ, सब झूठ. प्रमोटर लोकांकडे 90% 95% शेअर्स असतात, ते 60-65 पर्यंत खाली येतात, त्याच्या खाली ते कधीच जात नाहीत, आणि शेअर्सला खालीवर करण्याची खरी ताकद त्यांच्यामध्येच असते. कंपनीच्या मालकाकडे, त्याच्या हस्तकांकडे, त्यांनी दिलेल्या बँकांना, त्यांनी दिलेल्या इन्स्टिट्यूट्सला, किंवा हाय नेटवर्थ लोक जे आहेत 100 करोड 200 करोड 1000 करोड घेऊन बसलेला जो व्यक्ती आहे, तोच ह्या स्टॉक मार्केटला दिशा देऊ शकतो. रिटेल इन्व्हेस्टर फक्त नाचू शकतो त्याच्या तालावर. त्यांनी कमांड दिली बाय कर की आपण बाय करतो, त्यांनी कमांड दिली सेल कर की आपण आपला माल सोडून देतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, भीती येते, ग्रीड येते. समजा तुम्ही एक स्टॉक घेतला 100ला, तो 115 ला गेला आणि तो तिथेच राहिला, तर तुम्ही का विकाल? पण तुमचा स्टॉक 100चा जाणून बुजून 70 ला आणला जातो, 50 ला आणला जातो, तुमचं मनोधैर्य तोडेपर्यंत त्याला खाली आणलं जातं, आणि ज्या क्षणी रिटेल इन्व्हेस्टर आपला माल मोकळा करतो तेव्हा मार्केट परत वर जातं. हे चक्र आहे, हे शेकडो वर्षापासून सुरू आहे दुसऱ्या देशातल्या मार्केटमध्ये, आणि मागच्या 25 वर्षात 50 वर्षात हे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा सुरू आहे. स्टॉक मार्केट असंच बिहेव करतं. मार्केटचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्या इतिहासाचा, तिथं काम करणाऱ्या माणसांचा आणि त्याच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे, त्या यंत्रणेचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपण ह्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. तर हे एक टिपिकल चित्र आहे जे युरोपमध्ये अत्यंत पॉप्युलर झालं होतं. जे लोक कॅपिटलिस्ट म्हणून ज्यांच्यावर आपण आरोप करतो, हे मुठभर लोक जगावर राज्य करतात. तर हा एक थर आहे. जसे आपले दहीहंडीचे थर असतात, तशी ही एक सिस्टीम आहे जी काम करते. सर्वात तळाशी जे लोक आहेत ते गरीब, श्रमिक, जे हातावर पोट असतं, हँड टू माउथ जगणारे,
आणि आपल्या नशिबाला दोष देणार आहे. हे जीवन असंच आहे, कष्ट करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे असं मानणार आहे. मग ही उतरंड आहे. वरच्या लेअरवरती आणखीन त्यापेक्षा सधन वर्गातले लोक आहेत. त्याच्यावरती काही असे लोक आहेत जे देशाचा निर्णय घेतात आणि ते असं सांगतात की आम्ही तुमचं रक्षण करतोय, आम्ही तुमच्यासाठी न्याय करतोय किंवा आम्ही तुमच्यासाठी शासकीय यंत्रणा निर्माण करतोय, आम्ही ह्या देशाचं न्यायव्यवस्थेचं पालन करतोय. अशा पद्धतीनं ते आपल्याला सांगितले जातात, आपल्यावर थोपले जातात. आणि ह्या सगळ्यांच्या वर समजा प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आणि त्याच्या वर जो बसलेला आहे तो कॅपिटलिस्ट आहे. तर मग ह्या उतरंडीमध्ये खालचा माणूस आणि वरचा माणूस यांच्यात समानता येऊ शकते का? तर इथं परत तेच आहे की एका प्रकारची असमानता आहे. ज्ञानामध्ये असमानता आहे, पैशांमध्ये असमानता आहे, नॉलेजमध्ये असमानता आहे. हे कमी म्हणून की काय असे काही विघातक तत्व या मार्केटमध्ये आहेत जे संधीच्या शोधात असतात, जे मार्केटला मॅन्युप्युलेट करतात, चुकीच्या बातम्या सोडतात, दिशाभूल करतात, कात्रजचा घाट दाखवतात की आग लागलेली नाही पण असं चित्र उभं करतात की आग लागली आणि अत्यंत मनमोहक चित्र उभं करून त्याला भेसूर क्षणांमध्ये त्याची निर्मिती करतात. तर हे जे लोक आहेत क्षणाक्षणाला लोकांना टोप्या घालण्याचं काम करणारे आणि त्यांची कष्टाची कमाई खेचून घेणारे चुकीच्या मार्गाने, असे तत्व मार्केटमध्ये सुद्धा पावला पावलावर आहेत. ऑपरेटर म्हणा किंवा आणखीन काही नाव द्या, स्मार्ट मनी म्हणा, गुंडस नाव द्या, काही करा. तर एक क्विकली तुम्हाला मी काही असे कारण सांगतो की ज्या आपल्या चुका होतात आणि मग आपण आपल्या गोल्डन क्रॉसकडे येऊ. तर जेव्हा जेव्हा सामान्य माणूस कुठल्या तरी टिप्स वाचून कुठल्या तरी सो कॉल्ड तथाकथित गुरुच्या शब्दांवर विश्वास ठेवून किंवा मला कळालं मार्केट अशा अर्धवट ज्ञानाने विदाऊट रिसर्च जेव्हा तो मार्केटमध्ये येतो हमखास त्याचा तोटा होतो. म्हणजे अशा स्टोरीज रंगवून सांगितल्या जातात, अत्यंत चांगल्या स्टोरीज रंगवून सांगितल्या जातात की ही कंपनी काय याचं भविष्य उज्ज्वल आहे, सध्याचा टाइम आहे तो किती छान आहे, येणाऱ्या 10 वर्षामध्ये कुठल्या कुठे प्रगती होणार आहे आणि सगळं काही गुलाबी गुलाबी गुलाबी. तुम्ही फक्त 2-3 तास टीव्ही बघा, स्पेशली ज्या दिवशी मार्केट 200-250 पॉईंटनी वर गेलेलं आहे, तर ते इतकी हवा भरतात की तुम्ही किती जरी प्रयत्न केला, जसं तुम्ही बाहेर पाऊस पडत असताना आपण रेनकोट घालून जातो आणि किती जरी आपण त्याला टाईट केलं तरी पण आतमध्ये कुठून ना कुठून पाणी जातं. सेम त्या पद्धतीनं तुम्ही किती जरी प्रयत्न केला की ह्या इन्फ्लुएन्स मध्ये मी येणार नाही, तरी सुद्धा तुमच्यावर माहितीचा मारा इतक्या वेगाने तुफान बलाने केला जातो की कुठं ना कुठं तुम्ही प्रभावित होता आणि बाईंग करण्यासाठी उद्युक्त होता. तुमच्या मनात एक फिअर ऑफ मिसिंग आउट निर्माण केला जातो की आता जर मी घेतलं नाही तर माझा खूप मोठा लॉस होईल आणि मग मी काय करू. अशा पद्धतीनं लॉस केला जातो. तर हे एक रिझन आहे की फ्री टिप्सच्या नादी लागून, पेपर मधल्या बातम्या वाचून, सो कॉल्ड प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येऊन कुणीतरी तथाकथित काही टिप्स सांगितल्या, टेलिग्राम व्हॉट्सअपच्या नादी लागून लोक लॉस करून घेतात. दुसरं भूषण भाऊनी बरोबर सांगितलं की आपल्यात पेशन्स नसतात. मला कमी वेळात जास्त पैसा पाहिजे, वेळ तर अजिबात द्यायचा नाही, पैसा पण अजिबात द्यायचा नाही, कमी पैसे कमी वेळ आणि खूप जास्त रिटर्न. तो खड्ड्यातच जाणार. कुठल्याच जगात कोणत्याच ठिकाणी त्याला यश मिळणार नाही. तुम्ही साधं एक डिग्री जरी घ्यायची तरी 4-5 वर्षाची गुंतवणूक करावी लागते, पैसा लावावा लागतो, फीस भरावी लागते, अनुभव घ्यावा लागतो. तेव्हा कुठे 10 वर्षाच्या मेहनतीनंतर खरी कष्टाची फळ यायला लागतात बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग मार्केटमध्ये झटपट कसं येईल? आज स्टॉक लावला की उद्या 5 पट कसा वाढेल, 10 पट कसा वाढेल? नाही वाढणार. तर ही बेसिक समज पाहिजे की हा लॉंग टर्मचा खेळ आहे. मला अशी एक सिस्टीम उभी करायची आहे की मला आयुष्यभर पुन्हा काम नाही करावं लागणार. माझ्या रिटायरमेंटमध्ये किंवा माझ्या 10 वर्षानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये या मार्केटमधून इतकी कमाई होईल की त्यावेळी अत्यंत मोठा कॉर्पस, एक खूप मोठा अमाऊंट, एक खूप मोठी धनसंपत्ती मी निर्माण करू शकेन. तर त्याच्यासाठी तर टाइम तर द्यावाच लागेल. म्हणजे झटपट काही होणार नाहीये. आज मी पैसे लावले आणि उद्या लगेच 15-20% वाढेल असं तर नाही होणार आहे. आपली चुकतो कुठे की जेव्हा जेव्हा मार्केट तेजीमध्ये येतं ना, तर चर्चा सुरू होते. तुमचा एक जवळचा मित्र असतो, नातेवाईक असतो, कोणीतरी घरातला कुटुंबीय असतो आणि तो सांगतो की मला मार्केटमध्ये फायदा झाला आणि त्यांनी दाखवले त्याचे रिटर्न्स जेव्हा की एका वर्षात मी 5 लाख कमवले, 10 लाख कमवले. एवढं तर कोणी कमवत नाही. पण समजा एक मोठी रक्कम कोणी कमवली, तर मग आपण प्रभावित होतो आणि आपण असा विचार करतो की जर माझा शेजारी कमवू शकतो, जर माझा मित्र कमवू शकतो, जर माझा हा रिलेटिव्ह कमवू शकतो, तर मी पण कमवू शकतो. आणि मग आहे नाही तेवढी सगळी इन्कम आपण काढतो. आपले एकतर पैसे असतात कॅश स्वरूपात थोडेसे,
काही एफडी मध्ये असतील, काही आरडी मध्ये असतील, काही पीपीएफ मध्ये असतील, काही ईपीएफ मध्ये असतील किंवा काही अजून असेट क्लास मध्ये असतील, तर आपण सगळे एकत्र करतो. फंड वगैरे असेल तर विकतो आणि आपण नव्या जोशाने एकदम मार्केटमध्ये येतो. मग आपण विचार करतो की यांनी जर पैसे कमवले तर मी पण पैसे कमवतो. रिस्क आहे तो इश्क आहे. घ्या देवाचं नाव आणि मग करा बाईंग काहीतरी. नवीन लोक बऱ्याचदा हे करतात आणि चुकीच्या वेळी ते हमखास निर्णय चुकतोच, कारण तुम्हाला आणखीन गेम समजलेलाच नाहीये. तो एका कोडवर्ड मध्ये आहे सगळा आणि जिथं पण हात घातलं तिथं जखम होणार. तर मोठी रक्कम घेऊन जर कोणी मार्केटमध्ये आला आणि न बघता त्यांनी लावली, हिंदुस्थान लिव्हर खूप चांगला आहे, मी खूप रिसर्च केला, एका रिटेल स्टॉक मध्ये, रिटेल दुकानामध्ये 50% माल एचयूएलचा असतो, मी घेतो एचयूएल, आणि घेऊन टाकला त्याने 2800 रुपयाला चालू भावामध्ये. मग पुन्हा एचयूएल वर्षभर 2800 ला येतच नाही. बसा वाट बघत. तर सडन ओव्हर एक्सपोजर इन द मार्केट ऑन अ पर्टिक्युलर स्टॉक, तुम्ही बेट करताय, अंदाज बांधताय, समजा तो चुकला, आणि तो चुकतोच. 90% वेळा तुमचा अंदाज चुकतो, 10% वेळा तुम्ही लकी असता. तो फक्त चुकण्याचा अंदाजाचा वेळ थोडा जास्त असतो. आज नाही तर उद्या त्याला यायचंच आहे खाली, नुकसान करून घ्यायचंच आहे. एक आमचा मित्र होता, तर तो खूप मस्त सांगायचा की स्टॉक मार्केट म्हणे खूप वाईट जागा आहे. तो म्हणे की इथं असं आहे, पहिल्यांदा थोडे पैसे टाकले की पैसे मिळतात, दुसऱ्यांदा टाकले की अजून थोडे मिळतात, तिसऱ्यांदा टाकले अजून थोडे मिळतात, आणि म्हणे चौथ्यांदा काय होतं, पहिलेचे 3 वेळेसचे तर जातातच, तो मिळालेला हा, आणि बाकीचे पण आपले पण पैसे जातात. मला वाटतं हे अनेकदा आपल्यासोबत झालं असेल. त्याचं रिझन काय? मार्केटची रचनाच अशी केलेली आहे, मुद्दामून अशी रचना केलेली आहे की मार्केटमध्ये साधारण लोकांचा लॉसच व्हावा, आपले पैसे शोषून घेण्याचीच ही यंत्रणा आहे. तर ती आपण ब्रेक केली पाहिजे. तर ती ब्रेक करण्याचे रिझन्स कसे आहेत? तर ती ब्रेक कशी करता येईल आपल्याला? अनेकदा असं होतं की, ते मी सांगेन तुम्हाला क्विकली, आणखी 1-2 रिझन सांगून टाकतो. होतं काय आपल्यासोबत की एखाद्या स्टॉक मध्ये प्रॉफिट झालं, समजा मी 10,000 रुपये लावले आणि जर 12,000 झाले की लगेच खात सुटते आपल्याला, कधी एकदा विकवता यायला. 12चे 13 झाले, 13चे 15 झाले, आता हे खाली येईल बाबा, पटकन आपण बुक करून मोकळं होऊ, बस झालं, भरपूर झाले, काय पाहिजे 50% रिटर्न, काय वेळ लागला का, इतके पैसे कुठे मिळतात. तो आनंद जो असतो तो आपल्याला शांत बसू देत नाही, आणि म्हणून छोट्याशा प्रॉफिट मध्ये आपण बाहेर पडतो. पण समजा 1 लाख रुपयाचा स्टॉक घेतला आणि तो जेव्हा 95 ला गेला, आपल्याला दुःख तर होतं, पण आपण शांत बसतो, नाही नाही तो वाढेल. त्याचे 90,000 होतात, तोच 80,000 वर येतो, 70,000 वर येतो. आता आपण फक्त पश्चाताप करत बसतो, अरे यार 95 लाच विकलं असतं तर बरं झालं असतं. आणि जेव्हा तो 50,000 क्रॉस करतो, 1 लाखाची रक्कम 40,000 होईल, 30,000 होईल, माणसाचा जीव असा भाजून निघतो, त्याचं हृदय असं पिळवटून निघतं, अरे यार हे स्टॉक मार्केट फालतू जागा आहे, मी खूप रिसर्च केला, सगळे फंडामेंटल बघितले, आरओई बघितला, आरओसी बघितला, पी रेशो बघितला, प्रॉफिट बघितला, सेल्स बघितला, हे सगळं चोरांचं मार्केट आहे, तोबा तोबा मी याच्या पुढे मार्केटमध्ये येणारच नाही. हे शेवटचा माझा धडा, मी 30,000 ला बाहेर पडतो आणि मार्केट पुन्हा वर जातं, 100चा स्टॉक 200 ला जाऊन बसतो, मला पुन्हा हातीच येत नाही तो. असं पण कोणासोबत आपल्यासोबत झालं असेल, जे लोक लॉस करतात. तर प्रॉब्लेम कुठे झाला, प्रॉफिट मिळाला, 1000चा 1100 झालं की पटकन विकायचा, पण त्या 1000चे 100 होईपर्यंत वाट बघायची आणि लॉस सहन करायचा, स्टॉप लॉस लावायची तयारी नाही मनाची, आणि मग जबरदस्ती इतका मोठा लॉस खावा लागतो की बाकी 10 जण जेव्हा सांगतात ना, तुम्ही घेतलेला स्टॉक बेकार आहे, कंपनी आता फालतू आहे, तिचं काही भविष्य नाही, आणि आता हे सेक्टर डाऊन झालेलं आहे, काही वर्ष आता हे रिसेशन राहणार आहे, आणि मग नाईलाजाने बाहेर पडा. आतापर्यंत कमवलेले जे 10 वेळेस छोटे छोटे प्रॉफिट होते ते तर गेलेच, पण मुद्दल पण गेलं, आणि इतक्या वर्षांचा आरओआय पण गेला. तेच पैसे जर बँकेत टाकले असते तर व्याज मिळालं असतं, ते पण गेलं. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ट्रेडर्सला पण हेच सहन करावं लागतं की प्रॉफिट तुम्ही खूप छोटे घेता. एक डे ट्रेडर काय करतो, 1%तच बाहेर पडतो. का बरं? तर त्याला भीती असते, खाली आलं तर, आणि लॉस आला तर मात्र तो आरामात बसतो. 2%, 3%, 5%, 10%. मग जबरदस्तीचा इन्व्हेस्टर पण होतो की आज वाईट बातमी आहे, उद्या वाढला की विकतो, वाढतच नाही, उद्या पुन्हा गॅप डाऊन, परवा पुन्हा गॅप डाऊन, 13 पुन्हा गॅप डाऊन, आणि बघता बघता 2300चा 2400चा स्टॉक 1200 ला येऊन बसतो, आणि मग तुम्ही काहीही करू शकत नाही. तर ह्याच्यासाठी एक यंत्रणा पाहिजे. जशी एंट्रीची यंत्रणा आहे तशी एक्झिटची पण यंत्रणा पाहिजे, ती म्हणजे स्टॉप लॉस. तर स्टॉप लॉस लावता आला पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे. आणि अजून एक आपला प्रॉब्लेम आहे की मुकी बिचारी कुणी हका, अशी मेंढरे बनू नका.
आमचा प्रॉब्लेम आहे की सगळे जे करतात ते आपण करतो. सगळेजण बाय करायला लागले, आम्ही बाय करतो. एखाद्याने सांगितलं याच्यामध्ये लाव, ते बाय करतो. एखाद्याने सांगितलं विकून टाक, विकून टाकतो. तर फॉलोइंग द क्राऊड ब्लाइंडली हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला स्वतःला हुशार बनावं लागेल. सर तुम्हीच सांगा ना कोणता स्टॉक चांगला आहे घ्यायचा. आपल्याला स्वतःला नाही का डोकं? का बरं आपण आपली यंत्रणा वापरू शकत नाही? का बरं तयार करू शकत नाही? का गरज पडते दुसऱ्याला विचारण्याची? व्हाय टू फॉलो अदर्स ब्लाइंडली? की मला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येतं, तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, तर माझा तुमच्यावर विश्वास आहे. नॉट सॅटिस्फॅक्टरी. तुम्ही स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायला शिकाल तर जास्त पैसे कमवाल आणि दुसऱ्यावरती विसंबून निर्णय घ्याल तर नुकसान करण्याची शक्यता जास्त होईल. तर माझा प्रयत्न हाच असतो की माझे कोर्सेस करणाऱ्या Agree प्रत्येक होते. सदस्याने किंवा वाचकाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत आणि त्याला गरज पडू नये दुसऱ्याची दाखवायचं. पैसे कमवण्यासाठी. एक आणखीन एक रिझन जसं एका सदस्याने सुरुवातीला सांगितलं की आपल्यात पेशन्स अजिबात नसतात आणि हा सगळा ना गेम पेशन्सचा आहे. छोट्या पायऱ्या चढत 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 1000 पायऱ्या वर गेल्यानंतर आपण शिखरावर पोहोचतो. स्टॉक मार्केट सुद्धा असंच आहे. ते दररोज ओपन होतं. 25 वर्षाखाली पण ते होतं आणि 25 वर्षानंतर पण ते राहणार आहे. तर आपल्याला फक्त एक एक पायरी, एक एक दिवस पुढे जायचंय आणि शिकत जायचंय, प्रॉफिट कमवत जायचंय आणि मग एके दिवशी इतका पैसा आपल्याला मिळेल, इतका पैसा आपल्याला मिळेल की आपल्या समोर एक मोठी तिजोरी ओपन झाली पैशाची, अशी आपल्याला अनुभूती येईल. तर हे कसं काय होऊ शकतं? तर शॉर्ट मध्ये अगोदर मी याच्यात बरेच सेशन सांगितलेले आहेत, पण जे लोक नवीन जुडलेले आहेत किंवा जे जुने पण असतील त्यांना रिव्हिजन म्हणून सांगतो की मार्केटला डिकोड करण्याचा एक आणि एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे चार्ट. एखादा स्टॉक काय करतोय, त्याच्या मनात काय चाललंय, त्याची पुढची वाटचाल कशी असणार आहे, त्याच्यामध्ये भविष्य आहे का नाही, तो इथून डबल होणार आहे का तो इथून अर्धा होणार आहे, या प्रत्येक गोष्टीचं एक उत्तर आहे. त्याची एक भाषा आहे, ती एक सांकेतिक भाषा आहे आणि तो संकेत फक्त आणि फक्त चार्टद्वारेच कळू शकतो. कारण की आपल्याजवळ ते रिसोर्सेस नाहीयेत की कंपनीच्या मालकाला आपण भेटू शकत नाही. आपण जर त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तर आपल्याला प्रवेशच मिळणार नाही. कारण आपण काही तेवढी मोठी व्यक्ती नाही त्याच्या केबिन मध्ये बसून त्याला विचारू शकू की तुमचे फ्युचरचे प्लॅन्स काय. ते फक्त काही प्रिव्हिलेज असलेल्या लोकांना, ठराविक लोकांना ती ऍक्सेस आहे, ती ऍक्सेसिबिलिटी आहे. तर अशा वेळी त्या लोकांच्या पाऊलखुणा मला कशा कळतील? तर केवळ आणि केवळ चार्ट. चार्टला फॉलो करून मी त्या स्मार्ट मनीला चेज करू शकतो. पैसा कुठे जात आहे हे मी काही क्षणांमध्ये ओळखू शकतो. म्हणजे ह्या फक्त हिरव्या आणि लाल रेषा नाहीयेत. हे बोलके हावभाव आहेत. ही कंपनी स्वतःहून मला माहिती देते की बघ माझ्याकडे आणि माझा भाव आता वाढणार आहे किंवा बघ माझ्याकडे माझा भाव आता कमी होणार आहे किंवा तू आता काहीच करू नको, तू फक्त होल्ड कर आणि शांत राहा. हे तिन्ही निर्णय मला माझा चार्ट देतो. चार्ट इज द किंग. आता नुसत्या कॅन्डल स्टिक बघून काय कळेल का? म्हणजे असं समजा की एक रेस लावली 10 पट्टीचे रनर्स बोलवले आणि त्यांना सांगितलं पळा. पण शेवटी एंड सीमाच नाही ठेवली. त्या रेसिंगच्या एक एंडला दोरी तर बांधली पाहिजे. जर सर्वात पहिले जो खेळाडू त्या दोरीला तोडेल तो विनर असेल. पण समजा मी दोरीच लावली नाही आणि त्यांना नुसतंच पळवत राहिलो रानावनात, तर चालेल का? त्या रेसचा रिझल्ट लागेल का? अजिबात नाही. समजा फुटबॉल पोस्ट मध्ये, फुटबॉलच्या ग्राउंड वरती मी गोल पोस्टच लावली नाही आणि एक बॉल दिला आणि 22 लोक वेड्यासारखं बॉल मारतायत एकमेकांवरती, पण त्याला गोलच नाहीये, तर तो गेम कधी संपेल का? त्याचा निर्णय लागेल का? तो गेम कोणी जिंकेल का? शक्यच नाही. त्याच पद्धतीने नुसत्या कॅन्डल्स आहेत आणि त्या कॅन्डल मध्ये मला दुनियाचं नॉलेज आहे. हा हॅमर आहे, तो शूटिंग स्टार आहे, तो मॉर्निंग स्टार आहे, तो मारुबोजू कॅन्डल आहे, हे इंगिल्फिन पॅटर्न आहे, हा हॅमर झाला, हा फ्लॅग झाला, हा कप अँड सॉसर झाला, हा डबल टॉप झाला, सगळं माहितीये. पण त्याच्यात एक रेफरन्स लाईनच नसेल तर मला बाईंग सेलिंग सिग्नल मिळतील का? शक्य नाही. ज्या क्षणी मी माझी एक लाईन लावतो त्या कॅन्डल सोबत, तर मला एक रेफरन्स मिळतो की ह्या पॉइंट वरून ह्या पॉइंटला एक अप ट्रेंड झाला होता, त्यानंतर इथे फेज आली होती आणि ह्या पॉइंटला पुन्हा एक अप ट्रेंड आला होता, त्यानंतर आणखीन एक करेक्शन फेज आली होती. तर द मोमेंट आय पुट अ मुव्हिंग एव्हरेज, ह्या चार्टचा मिनिंगच बदलला जातो. तर मुव्हिंग एव्हरेज अत्यंत महत्वाचे. ह्या पूर्ण स्टॉक मार्केटमध्ये बाकी सगळं मोडून टाका, पुसून टाका, कॅन्डल आणि मुव्हिंग एव्हरेज ह्या दोन अत्यंत, म्हणजे ह्याच्यातच मार्केट सामावलेलं आहे पूर्ण. ह्या मार्केटचं जे पण सिक्रेट आहे ना,
जितकं पण काय कॉन्फिडेन्शियल माहिती आहे ती पूर्ण तुम्हाला ओरडून ओरडून सांगितली जाते जर तुम्ही त्या कॅन्डलची भाषा आणि मुव्हिंग ॲव्हरेजचा त्यांच्याशी असलेला संबंध या दोन गोष्टी जर आपण समजून घेतल्या, ग्रहण केल्या, ग्रास्प केल्या, वापरल्या, तपासून बघितल्या, मार्केट डिकोड झालं. असं नाचायला लागेल मार्केट तुमच्या समोर, तुमच्या बोटांचा खेळ होऊन जाईल. तर इतकं ते सोपं आहे, लोकांनी त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय. शेवटी प्राइस ही सर्वात सुप्रीम असते. एखाद्या स्टॉकचा सध्याचा भाव 300चा स्टॉक जर 1200ला गेला तर त्याचं एक रिझन आहे, आणि 1200चा स्टॉक जर 300ला आला तर त्याचं पण एक रिझन आहे. आणि ती जी कॅन्डल आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अंतर्भूत आहेत. कुणीही कितीही महान व्यक्ती असेल तरी ती प्राइसला खोटं पाडू शकत नाही. त्याचं रेखांकन करावंच लागेल, त्याचा आलेख बनावाच लागेल. कुणी जर पैसा लावत असेल मागच्या दाराने तो बातम्या लपवू शकतो, पण तो चार्ट लपवू शकत नाही. माझ्यापासून ती माहिती तो हिरावून घेऊ शकत नाही. आणि जो स्मार्ट माणूस आहे, ज्याला चार्ट कळतो, तो बरोबर त्या माणसाची चोरी पकडतो. तो स्टॉक पडणार आहे का वाढणार आहे याचे संकेत त्याला अगोदरच मिळायला लागतात. ही चार्टची जादू आहे. म्हणजे जी गंगा नदी बंगालमध्ये येऊन गटर बनते, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी ती प्रदूषित असते, पोल्युटेड असते. गंगोत्रीचं जे पाणी आहे ते अत्यंत स्वच्छ, साफ, शुद्ध, पवित्र. तर ही जी प्राइस आहे ना ही पवित्र आहे. ते गंगोत्रीचं पाणी आहे, ते साफ आहे. त्याला काहीच गरज नाही, कुठल्या समर्थनाची गरज नाही, ना त्याला ऑर्डर बुकची गरज आहे, ना त्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्सची गरज आहे, ना पी रेशोची गरज आहे. प्राइस मला सगळं काही सांगते. तर मला फक्त प्राइसला फॉलो करायचंय. मला एक अशी यंत्रणा बनवायची आहे जी कॅन्डल चार्ट आणि मुव्हिंग एव्हरेज या दोघांचा संयोग करून मला स्वतःहून निर्णय घ्यायला दिशा देईल, एक दीपस्तंभ म्हणून काम करेल. तर हे शक्य आहे. आणि मग यालाच एक मॉडिफाय करून आतापर्यंत जे मी सांगितलं ते माझ्या बुक्स मध्ये आहे, जुन्या सेशन्स मध्ये पण आहे. पण आज जे आपण बोलणार आहोत ते गोल्डन क्रॉस बद्दल बोलणार आहोत. आणि गोल्डन क्रॉस काय आहे, तर दोन मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात तेव्हा ते एक बाईंग सिग्नल क्रिएट करतात, आणि त्याच दोन मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा नंतर एकदा क्रॉस करतात तेव्हा ते सेलिंग सिग्नल क्रिएट करतात, आणि एकदम जादू होते. मी तुम्हाला जर अशी मेथड सांगितली की तुमचं स्टॉक मार्केटमध्ये कधी लॉसच होणार नाही, संपलं की सगळं. आपल्याला भीती कशाची होती की आपण चुकीच्या वेळी येतोय, ही भीती. प्रॉफिट मध्ये आलो तर आपल्याला भीती काय होती की आता हे खाली येऊ नये बाबा, बस खाली येतं की काय की यार विकतो, आणि विकलं की ते वाढायचं. हेच व्हायचं ना, मागच्या वर्षी हेच झालं ना. ज्या ज्या लोकांनी प्रॉफिट कमवलं थोडक्यातच ते बाहेर पडले, त्यांना बुल रन एन्जॉय करताच आला नाही. 5000चा टाटा इलेक्सी 6ला गेला की आम्ही विकला, आणि तो गेला 10,000ला पुन्हा. तर आपल्याला ते एकदा कळालं की मला आत्ताच बाहेर पडायचं नाही, मला संपूर्ण रॅली एन्जॉय करायची आहे. समजा एखादा स्टॉक जर माझ्या हातात आला तर मी त्याचा इतकं ज्यूस काढेन, त्याला इतकं पिळून काढेन की त्याच्यातला एक एक रुपया मी काढून घेईन प्रॉफिटमध्ये. त्याला प्रॉफिट घेतल्याशिवाय मी सोडणारच नाही. तर ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. आणि एखादा स्टॉक नॉन परफॉर्मर असेल, तो जर माझा निवड चुकली असेल तर अत्यंत नॉमिनल पैसे देऊन मी सुटका केली माझी स्वतःची, तर बस मला 100चे 50 होईल हीच तर भीती होती. त्या भीतीनंच तर मी पैसे टाकत नव्हतो ना मार्केटमध्ये. पण जर मला माझी सिस्टीम सांगते की हा स्टॉक आता तुझी लक्ष्मण रेषा पार करून खाली गेलाय, त्याला आता काढून टाक, तर झालं, कामच संपलं. अत्यंत नाममात्र पैसे देऊन जर मी त्याच्यातून बाहेर पडेल तर मला काय प्रॉब्लेम आहे. फक्त प्रॉफिटच, नुकसान होणार नाही म्हणजे काय, प्रॉफिटच होईल ना. जर एखादा स्टॉक जर माझ्या हातात आला तर मी त्याचा पूर्ण ज्यूस काढला पाहिजे. कारण की जेव्हा आपली मान त्याच्या हातात जाते ना तेव्हा तो पण आपल्याला सोडत नाही. आणि म्हणून जेव्हा त्याची मान आपल्या हातात आलेली असते तेव्हा आपण त्याला सोडायचं नसतं. आणि हेच तुम्हाला गोल्डन क्रॉस मध्ये एकदम सिम्पली करता येतं. तर गोल्डन क्रॉस जर केला तर आपल्याला वेल्थ क्रिएशन करता येते. जे लोक डिलिव्हरी मध्ये काम करतात त्यांनी त्या पद्धतीने करावं. समजा एखाद्याचं भांडवल 10,000 रुपये आहे, 15,000 रुपये आहे, 20,000 रुपये आहे, तर मग त्यांनी छोटे छोटे स्टॉक्स घ्यावेत आणि मग दीर्घकाळासाठी ते सांभाळावेत. स्टॉप लॉसचं पालन करावं आणि मग त्याची वेल्थ क्रिएशन बनते ह्या स्टॉक मध्ये. आणि जे लोक ऑप्शन सेलर्स आहेत, आपल्यातले काही लोक असे पण आहेत ज्यांना ऑप्शन्स बद्दल थोडीफार समज आहे. काही लोकांनी, काही मित्रांनी माझ्या ऑप्शन ट्रेडिंगचे क्लासेस पण केले, आणि माझ्या काही सदस्यांसाठी मी अनेकदा त्यांना इन्व्हाइट पण केलं माझ्या क्लासेसमध्ये. तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की डिलिव्हरी ट्रेडिंग करणारा एक 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 पायरी चढत वर जातो, आणि ती पायरी मोठी असते. तुमचं भांडवल कमी असतं. 10,000 वाला माणूस 20,000 करण्यासाठी त्याला कदाचित काही वर्ष लागतील, 2, 3, 4 वर्ष लागतील. पण 10,000 वाला माणूस ऑप्शन्स मध्ये किंवा 50,000, 1,00,000 भांडवल असणारा माणूस ऑप्शन्स मध्ये जर काम करेल, ह्या सिस्टीमने काम करेल, तर तो खूप वेगाने वेल्थ क्रिएशन करेल. त्याची जी वेल्थ क्रिएशन आहे ना
ती इतक्या फास्ट होईल की समजा एखाद्याला महिन्याला 30-40 हजार पगार आहे किंवा 50 हजार पगार आहे, तर 50 हजार सॅलरी देण्याचं काम ऑप्शन सेलिंग मध्ये होऊ शकतं. तर हे कसं होऊ शकतं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि आता मी तुम्हाला एक लिस्ट दाखवतोय. मागच्या आठवड्यामध्ये एका मित्राशी डिस्कस करताना पण मी एक लिस्ट दाखवली होती आणि तेच स्टॉक मागच्या 15 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 3 आठवड्यांमध्ये ते कसे तुफान वेगाने रिटर्न्स देत आहेत. आणि ही लिस्ट तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून ठेवाल तर पुढच्या 8 दिवसांमध्ये ह्या लिस्ट मधले कोण कोण परफॉर्मर कुठे गेले असतील हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर मी एक लिस्ट काढलेली आहे, जसं मी तुम्हाला आज प्रॉमिस केलं होतं की विच स्टॉक्स टू बाय अँड स्टॉक्स टू बाय नाऊ. तर हे सर्व ते स्टॉक्स आहेत. महिंद्रा CIE नावाची कंपनी आहे जी ऑटो एक्झिलरी आहे आणि ऑटो सेक्टरमध्ये महिंद्राला ती मदत करते. त्यांची सबसिडियरी आहे. ज्याप्रमाणे महिंद्रा वाढतो तसाच महिंद्रा CIE त्या प्रमाणात वाढत असतो. आयशर मोटर्स ही एक कंपनी आहे जी बुलेट बनवते आणि ऑटो सेक्टर मधल्या बऱ्याचशा कंपन्या चांगलं काम करतायत. त्यामध्ये सिएट पण आहे. सिएट ही टायर्स बनवणारी कंपनी आहे. तर मी तुम्हाला चार्ट वरती घेऊन चालतो आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने ह्या कंपन्या आम्ही शोधून काढल्या आणि याच्यामध्ये करेक्ट टाइम आहे का बाय करण्यासाठी, आणि जर एखादी कंपनी खराब आहे का चांगली आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण नेमकं काय काय बघितलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला हे ठरवता येईल की या स्टॉक्स मध्ये करेक्ट टाइम आहे का बाईंग करण्यासाठी. तर मी ट्रेडिंग व्ह्यू नावाची एक वेबसाईट ओपन केली आहे तुमच्यासाठी, मी शेअर करतो. आय होप माझी स्क्रीन दिसत असेल सर्वांना. दिसते का स्क्रीन? दिसत आहे. ओके. तर हा महिंद्रा CIE ऑटोचा चार्ट आहे आणि तुम्हाला दिसत असेल की अशा लाल हिरव्या अशा कॅन्डल्स आहेत. हा वीकली चार्ट आहे आणि वीकली चार्ट वरती एक आठवड्याला एक कॅन्डल बनते. ही जी एक मेणबत्ती दिसते तुम्हाला ती 5 ट्रेडिंग सेशनची म्हणजे एका आठवड्याची कॅन्डल आहे. तर समजा जर इथे 100 कॅन्डल्स असतील तर त्याचा अर्थ असा आहे की ह्या 100 आठवड्यांचा हा चार्ट आहे, किंवा 50 कॅन्डल असतील तर 50 आठवड्याचा हा चार्ट आहे. तर तुम्हाला दिसेल की ही एक लाल रेषा आहे. ती लाल रेषा रिप्रेझेंट करते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 48 ला आणि 13 मुव्हिंग एव्हरेजची जी रेषा आहे ती निळी रेषा आहे. तर ह्या दोन रेषांचा आधार घेऊन आपण ह्या स्टॉक्स मध्ये एंट्री आणि एक्झिट ठरवणार आहोत. तर ह्या ठिकाणी 21 फेब्रुवारी 2022 ला ह्या निळ्या रेषेने म्हणजे 13 मुव्हिंग एव्हरेजनी 48 मुव्हिंगला वरून खाली क्रॉस केलं होतं आणि ती वेळ विक्रीची होती. त्याला आपण डेथ क्रॉस असं नाव दिलं होतं. आणि ह्याच निळ्या रेषेने अजून एकदा लाल रेषेला खालून वर क्रॉस केलं 27 जून 2022 ला, म्हणजे अंदाजे 1 महिन्यापूर्वी. आणि तेव्हा आपण असं एक संकेत गृहीत धरू शकतो की आता इथं बाईंग करण्याची वेळ आलेली आहे. तर आता जर समजा मी इथे एंट्री घेण्याचा प्रयत्न केला होता 208 रुपयांना आणि बघता बघता फक्त 4 आठवड्यांमध्ये इतक्या वेगाने हा स्टॉक वाढला की 200 रुपयाचा स्टॉक 269 रुपयाला गेला, म्हणजे जवळपास 25% रिटर्न मिळालेले आहेत. बरं ही चाल इथेच संपेल का? नाही. याचं रिझन काय आहे की हा जो क्रॉस असतो हा वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यात एकदा होत असतो. तो काय रोज रोज होणारी घटना नाहीये. मागच्या वेळी तो केव्हा झाला होता तर तुम्ही बघू शकता की 9 नोव्हेंबर 2020 या दिवशी, 2 नोव्हेंबर 2020 या दिवशी गोल्डन क्रॉस झाला होता आणि तिथून कंप्लीट 1 वर्षानंतर, 1 वर्ष आणि 3 महिन्यानंतर, 1.25 वर्षानंतर तो डेथ क्रॉसवर आला. जर एखाद्याने गोल्डन क्रॉसला 132 रुपयाला हा स्टॉक विकत घेतला असता तर त्याला एक्झिट करताना आरामशीर 218 रुपये मिळाले असते. आणि ही जी निळी लाईन आहे ती लगेच्या लगे लाल लाईनला क्रॉस करते का? ती जेव्हा लाल लाईनला क्रॉस करेल तर ती घेतलेल्या रेटपेक्षा जास्तच पैसे देऊन जाईल आपल्याला. म्हणजे इथे लॉस होण्याचे चान्सेस आहे का? जरी ही लाईन स्टॉप लॉस अशी म्हणली असेल तरी ऍक्च्युली ती स्टॉप प्रॉफिट वाली लाईन आहे. कारण की कॅन्डलला जर खाली यायचं असेल तर ती लाल रेषा क्रॉस करावी लागेल आणि तो माझा स्टॉप लॉस असेल. ठीक आहे. तर महिंद्रा CIE मध्ये आता सुद्धा खूप चांगली चाल आहे. अनुभव असा आहे की 2-2, 3-3, 5-5 वर्ष हे स्टॉक्स डेथ क्रॉस वरती येत नाहीत. आता समजा 30 एप्रिल 2018 ला जर का
यांनी गोल्डन क्रॉस बनवला होता, तर पुढचे काही महिने 14 जानेवारी 2019 पर्यंत हा स्टॉक गोल्डन झोन मध्ये होता. आणि त्याच्या पूर्वीचा जर अभ्यास कराल तर लक्षात येईल की 2-2, 3-3 वर्ष हा स्टॉक पुन्हा गेलेला नाहीये. मी तुम्हाला इथला चार्ट दाखवतो. हा 2014चा 10 फेब्रुवारी 2014 ला गोल्डन क्रॉस झाला होता. आणि जर समजा आपण आपली थेरी लावली असती, 53 रुपयाला याची खरेदी केली असती या माणसाने, त्यांनी डायरेक्टली 237 रुपयाला एक्झिट केली. तर आपण बघू शकतो की गोल्डन क्रॉसची ही थिअरी किती परफेक्ट आहे. आणि आता पण अशीच शक्यता आहे की या दोन रेषांमधलं अंतर बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर ही निळी रेषा झटपट याला क्रॉस करणार नाही जोपर्यंत एक खूप मोठा ऍक्सिडेंट होणार नाही. या कॅन्डल्स अशा धड खाली येतील. कोविड पिरियड मध्ये ह्या कॅन्डल्स अशा खाली आल्या होत्या. तर बघता बघता 166 रुपयाचा स्टॉक जेव्हा 58 रुपयाला आला, तर जोपर्यंत असं जगभरात काही वादळ येणार नाही तोपर्यंत हे सेफ आहे. आणि ज्या क्षणी ते वादळ येईल आपण बाहेर पडायचं. ही लाल रेषा आपली लक्ष्मण रेषा आहे आणि ती प्रॉफिट मध्येच बाहेर पडणार. ज्या माणसाने गोल्डन क्रॉसला बाय केला असेल 209 रुपयाला, तर त्याला ती लाल रेषा प्रोटेक्ट करणार आहे आणि ती वेगाने वर जाते असा अनुभव आहे. तर महिंद्रा सीआई त्यामधला माझा एक पहिला चार्ट आहे. दुसरा मी तुम्हाला सांगितलं आयशर मोटर्स. आयशर मोटर्स ही बुलेट बनवणारी कंपनी आहे. थंडरबर्ड, बुलेट किंवा आयशरचे 4 व्हीलर सुद्धा आहेत. तर याचा सुद्धा गोल्डन क्रॉस 27 जुलै 2020 ला 1832 रुपयाला झाला. मी तेव्हा पण इथे एंट्री घेतली होती आणि 2500 रुपयाला याची एक्झिट घेतली आपण. त्यानंतर आता परत एकदा याचा गोल्डन क्रॉस झाला 30 मे 2022 ला आणि स्टॉक होता 2500 रुपयाला. बघता बघता ते 500 रुपयांनी वाढला. 25% रिटर्न त्यांनी ऑलरेडी दिले. आता लोक काय म्हणतील की आता रॅली संपली, आता हे खाली येईल, पण असं येत नाही. जर तुम्ही 2600 रुपयाचा स्टॉप लॉस फॉलो केला, ह्या लाल रेषेला जर फॉलो केलं, तर ही चाल कमीत कमी अजून 1000 रुपये देईल. कशावरून? कारण त्यांनी मागचा हाय मोडलेला आहे त्याचा. त्याला वर जायचंय म्हणूनच तो मागचा सपोर्ट तोडून वर गेलेला आहे किंवा मागचा रेजिस्टन्स तोडून वर गेलेला आहे. तर त्यामुळे इथे पण खूप मोठी चाल शिल्लक आहे आणि काम असं गुपचुपच होत असतं. जेव्हा असं वाटत असतं की काही होणार नाही, स्टॉक मार्केटमध्ये पॉझिटिव्ह होण्यासारखं काहीच नाहीये, त्याच वेळी स्टॉक्स मध्ये खूप मोठी चाल येत असते. सगळ्यांचं दुर्लक्ष होत असताना सीएट टायर्स माझा आवडता स्टॉक आहे. चांगली कंपनी आहे आणि आता बघा हे कसं यांनी फॉर्मेशन केलंय शेवटी. तर जबरदस्त एकाच कॅन्डल मध्ये 946 रुपयाचा स्टॉक 1122 ला घेऊन गेला तो. आणि आता सध्या इथं गोल्डन क्रॉस बनण्याच्या तयारीत आहे. तर होऊ शकतं एकदा हा खाली येईल, लाल रेषेला टच करेल आणि त्यानंतर जो सुसाट पळेल वरती, तर इथे पण अकोमुलेशन करू शकतो आणि वाट बघू शकतो की हा स्टॉक वर जाऊ शकतो का. एसबीआय कार्ड माझा आवडता चार्ट आहे. माझ्याकडे 100 स्टॉक्स होते आणि डेथ क्रॉस वरती मी हे स्टॉक्स विकले होते एसबीआय कार्डचे आणि मला संधी मिळाली आता परत एकदा आणि परत मी माझे 100 स्टॉक अकोमुलेट करून टाकले. हा स्टॉक पळायला लागला ना, हात नाही लावू देणार. एसबीआय कार्ड भारतातली सर्वात मोठी कंपनी आजच्या डेटला. एचडीएफसीचं एक साम्राज्य होतं कार्ड्स मध्ये, पण त्यांनी काही चुका केल्या ज्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर अनेक बंधनं लादली. सिटी बँक नावाचा शिकारी भारतातून गाशा गुंडाळून निघून गेलेला आहे. रान मोकळं आहे फक्त एसबीआय कार्डला आणि आता आलेला आहे रिसेंट मध्ये. आणि आयपीओ पासून हा स्टॉक अजिबात वाढला नाही. याचं ओपनिंग झालं होतं 720 रुपयाला, आज हा स्टॉक आहे 939 ला. याला 1213 ला तर क्रॉस करूनच जायचं. त्याचा हाय जो आहे तो मोडला जाणार आहे. तर मी इथं फुल कन्व्हिक्शननी सांगतोय की एसबीआय कार्ड मध्ये पैसे, जसं एसबीआय बँक आहे, बँक कधी बुडेल का? एसबीआय बँक बुडू शकते का? टू बिग टू फेल. तर त्याच पद्धतीने एसबीआय कार्ड पण आहे. फक्त एक करा की लाल लाईनला फॉलो करा. ही लाल लाईन स्टॉप लॉस लाईन म्हणून काम करेल. तर स्टॉक्स घ्या, बिंदास्त राहा, काही महिने काही वर्ष सांभाळा, योग्य वेळी प्रवेश करा गोल्डन क्रॉसला किंवा त्याच्या अगोदर पण एंट्री घेऊ शकता आणि फक्त रॅली एन्जॉय करा. तर हा एक स्टॉक माझं फुल कन्व्हिक्शन आहे. एमआरएफ टायर्स मी घेतला होता 60,000 पासून याच्याकडे लक्ष होतं. जेव्हा यांनी बॉटम बनवली होती तेव्हापासून. इथं हा 66 ला आला होता. हा इथं 63,000 ला आहे, इथं 66 ला आहे. आणि बघता बघता 6 आठवड्यामध्ये एक गोल्डन क्रॉस तर झाला आणि करेक्ट 84,000 ला तो गेलाय. जर काही याने आता याचं हे मोडलं ना 87चा, तर तो डायरेक्ट 1.25 लाख रुपयाला जाईल वरती. तो 1 लाखाची पण त्याची सीमा मोडेल. तर टायर स्टॉक असे आहेत ते हाती बिलकुल लागत नाही. इथं बघा काय झालं होतं 20 नोव्हेंबर 2020 ला 58,000चा स्टॉक नॉन स्टॉप 80 ला पोहोचला आणि नॉन स्टॉप जवळपास 96-98,000 क्रॉस केलं होतं त्याने केवळ 2 महिन्यामध्ये, 2 किंवा 3 महिन्यामध्ये. ऑक्टोबर पासून हा हाय फेब्रुवारी पर्यंत आहे.
तर ह्याच पद्धतीने एक मोठी चाल इथे पण येऊ शकते, कारण की इथं क्रॉस झालेला आहे. आता जर समजा मी ह्या 2 मुव्हिंग ऑफ केल्या, तर या चार्टला काही अर्थ शिल्लक राहतो का? की कुठं बाहेर पडायचं, कुठे एंट्री घ्यायची, काहीच समजत नाही. किती जरी याला झूम ऑन केलं, झूम आउट केलं, बघितलं, याचं नेचर बघितलं, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, करेक्शन, काहीच कळत नाही. पण ज्या मोमेंटला मी ह्या 2 लाईन ऑन करतो, मला स्पष्ट एकदम क्रिस्टल क्लिअर दिसायला लागतं. ही बाउंड्री, ही जी इंटरसेक्शन पॉइंट आहे, तो एंट्रीचा आहे, हा इंटरसेक्शन एक्झिटचा आहे आणि हा इंटरसेक्शन पुन्हा एंट्रीचा आहे. बस ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? असं समजा की अंधाऱ्या रूम मध्ये तुम्ही चाचपडत असता, अचानक तुमच्या डोळ्यासमोरची पट्टी निघाली आणि तुम्हाला दिसायला लागलं, हा दरवाजा आहे, ही खिडकी आहे, इथून पॅसेज आहे, हा मेन डोअर आहे, इथून दुसरी रूम आहे, इथं खड्डा आहे, इथं दरी आहे. काय बघायचं काम आहे मग? तर ह्याच पद्धतीची जादू गोल्डन क्रॉस मध्ये आपल्याला दिसते. पुढचा स्टॉक आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. तर हिंदुस्तान युनिलिव्हर सध्या जरी तो एका कन्सोलिडेशन मध्ये असला, तरी सुद्धा एक जबरदस्त गोल्डन क्रॉस आहे. आणि जर यांनी याचा सपोर्ट मोडला ना, अॅक्युमुलेशन करायला सुरू करा आणि 2850 ची जर बाउंड्री गेली, तर मग याचं पुढचं टार्गेट 3000, 3200, 3400 असं येईल. आणि हा स्टॉक जनरली गोल्डन झोन म्हणजे डेथ झोन मध्ये जातच नाही. 2017 ला याचा गोल्डन झोन झाला होता, गोल्डन क्रॉस झाला होता. पुढची 5 वर्ष 13 डिसेंबर 2021 पर्यंत यांनी माघार नाही घेतली मग एकदा सुद्धा. दिसते का निळी रेषा खाली आलेली? आणि जर हा मागचा 1 वर्ष जर हा डेथ झोन मध्ये होता, 17 जानेवारी 2022 ते 27 जून, मग जवळपास 7-8 महिने किंवा 1 वर्षापासून हा करेक्शन झोन मध्ये होता सप्टेंबर 21 नंतर, तर आता ह्याची पुढची चाल किती स्ट्रॉंग असेल? याला 5000 जायला वेळ नाही लागणार. कारण जर हा 2003 ते 2007 किंवा त्याच्या अगोदरच्या रॅलीमध्ये हा 97 पासून त्यावेळेचा 65 रुपयाला होता आणि डायरेक्टली त्यांनी 253 हाय मारलेला आहे एका रन मध्ये. तर अशा पद्धतीची ही जबरदस्त झेप असते. त्यामुळे असे स्टॉक्स आपल्याकडे असले पाहिजे, योग्य वेळी प्रवेश करता आला पाहिजे. तर तुम्हीच ठरवू शकता की इथे एंट्री घेणं योग्य आहे की नाही. आणि ह्या 2 रेषा आता लवकर मीट होण्याच्या मूड मध्ये आहेत का, ते पण तुम्ही बघू शकता. हा लाल रेषेला मात्र लक्ष्मण रेषा म्हणून पुढे चला. पुढचा स्टॉक आहे बॉश, BOSCH. बॉश फक्त साऊंड सिस्टीम बनवणारी किंवा इक्विपमेंट बनवणारी कंपनी नाही, यांचं खूप मोठं काम आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला दन 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 ग्रीन कॅन्डल बनताना दिसतील. डेली चार्टवर जर जाऊ आपण, तर आपल्याला खूप साऱ्या लाल कॅन्डल दिसतात आणि त्या आपली दिशाभूल करत असतात. मध्ये मध्ये तो स्टॉक खाली येत असतो. पण म्हणून माझा आग्रह आहे की डेली चार्टवर न जाता विकलीवर जा आणि स्वच्छ पाण्यासारखं गंगोत्री सारखं तुम्हाला दिसेल की आता याने याचा मूड बनवलेला आहे. ही निळी रेषा आता सुसाट वेगाने निघाली आहे वरच्या दिशेला जायला. एकदा जर काही निळी रेषा वर जायला लागली, तर मग ती वर्षभर पुन्हा खाली येत नाही. बस बाय करायचं, शांत बसायचं, पोर्टफोलिओ सुद्धा उघडायची गरज नाही. आठवड्यातून एकदा उघडा आणि ऑब्झर्व करा काय होतंय, वाढतायत का स्टॉक्स खरोखर. अव्हेन्यू सुपर मार्केट, डीमार्ट, आज डीमार्ट शिवाय हे जग त्याची कल्पना करू शकणार नाही आपण. इतकं वेळ लागले लोकांना. आणि कधी नव्हे ते हा स्टॉक ह्या लेवलला भेटतोय, डेथ झोन मध्ये भेटतोय. जन्मल्यापासून याचा डेथ झोन फक्त एकदा झाला होता, 15 एप्रिल ते 23 जुलै. आणि ती एक सुवर्ण संधी होती 1400 रुपयाला. आणि त्यानंतर मग फक्त एक वेळेस तो टच केला त्यांनी लाल लाईनला, पण आज तागा येतो. आणि असे खूप कमी स्टॉक आहेत. 300 रुपयाला लिस्ट झालेला आयपीओचा स्टॉक बघता बघता 4200 रुपयाला पोहोचला. 4200 चा स्टॉक 10,000 ला का नाही जाणार? डीमार्ट आहे आणि याचा जो मालक आहे राधाकिशन दमानी, तो स्टॉक मार्केटचा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. त्याला हा स्टॉक निफ्टीमध्ये घेऊन जायचा आहे. आणि डीमार्टची चेन इतकी जबरदस्त आहे, मी जसं म्हणलं सामान्य माणसाच्या जीवनातून डीमार्ट वजा केलं तर किती मोठा कोलाहल होईल. आज इतके आपण डिपेंड झालोय त्याच्यावरती. ऑनलाईन डिलिव्हरी देत आहेत, किती मोठा बिझनेस आहे, हजारो आउटलेट्स आहेत, दररोज 2 डीमार्ट ओपन होत आहेत. तर डोळे बंद करून या स्टॉककडे लक्ष ठेवायला पाहिजे. अबाउट इंडिया आहे, श्रीराम ट्रान्सपोर्ट आहे. एकदा मागे पण सांगितलं की याच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या बनवण्याचा आमच्याकडे स्वतःकडे याची एजन्सी आहे अबाउट इंडियाची. मी बघितले, मला माहिती आहे ही कंपनी काय चीज आहे. आणि बघता बघता स्टॉक डबल होतो प्रत्येक वर्षी. याची सुरुवात जी झाली होती 2010 मध्ये, लिस्टिंग झाली होती 700 रुपयाला, आज याची किंमत 20,000 रुपये. आणि फार कमी लोक याच्याबद्दल चर्चा करतील. असे स्टॉक्स कधी आणले जात नाहीत. पेनी स्टॉक बद्दल खूप चर्चा होईल, पण चांगल्या स्टॉक बद्दल कधीच चर्चा होत नाही, कारण त्याच्यात त्यांचा फायदा नसतो. रॅबॉट मध्ये सुद्धा डेथ झोन झाला, 6 महिन्यांनी स्ट्रगल केला आणि आता फुल ग्रीन कॅन्डल झोन मध्ये. पुढचं टार्गेट 25,000 आहे. तर लक्ष ठेवा, तिकीट साईज मोठी असेल तरी पण एक स्टॉक घेऊन वाट बघायला हरकत नाही. पुढचा स्टॉक श्रीराम ट्रान्सपोर्ट पण आहे. काल ह्याच्यात जरा पडझड झालेली दिसली, पण गोल्डन क्रॉस कन्फर्म आहे.
तर ह्यानी कॅन्डल्स खूप चांगल्या दिलेल्या आणि आता कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये पण तो आणखीन परफॉर्म करेल. तर आय होप तुम्ही हे नोट करताय सर्व आणि परफॉर्मन्सवर लक्ष ठेवा. एखादा स्टॉक खराब असेल तर तो पण आठवून द्या की हा स्टॉक आपण चर्चा केला होता आणि तो परफॉर्म नाही करत आहे. तर दॅट्स बेटर की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि सिस्टीम सुधारली पाहिजे स्वतःची. ब्रिटानियामध्ये 7-8 कॅन्डल्स मस्त चाललेले आहेत. पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. एफएमसीजी मध्ये मी फार बुलिश नाहीये, पण ऍटलिस्ट यांनी 4200 पर्यंत तरी जायला पाहिजे. प्रिव्हियस सपोर्ट जरी मोडला तरी पण काही हरकत नाही. मी नॉमिनल एक स्टॉक घेऊन ठेवलेला आहे, असे काही जे माझं कन्व्हिक्शन नाहीये पण पैसे कमवू शकतो. मग याच लाईन मध्ये डाबर आहे, नेस्ले आहे एफएमसीजीच्या पॅकेज मध्ये. तर डाबर मध्ये पण गोल्डन क्रॉसच्या एक संकेत मिळतोय. 4-5 कॅन्डल्स मोठ्या मोठ्या बनलेल्या आहेत आणि नेस्ले मध्ये पण एक मोठी चाल येण्याचे असे चिन्ह दिसत आहेत. हे गोल्डन क्रॉस परफेक्ट झालंय. मी पण इथेच एंट्री घेतलंय या आसपास. तर पुढची स्टॉप लॉस लाईन 18,000 असेल आणि हा स्टॉक आता लवकर येत नाही या रेंजला. त्याने सुद्धा 20,000 तोडून पुढे जायला पाहिजे असं वाटतंय. आणि मग असेच स्टॉक्स आहेत. टोरंट फार्मा आहे, टायटन आहे, बजाज ऑटो आहे, हिरो मोटोकॉर्प आहे. मी तुमच्यासाठी 2 मिनिटात ही स्क्रीन शेअर करतो माझी आणि माझा जो एक्सेल आहे जी इथं बनलेला आहे तर ती एक्सेल मी तुमच्या समोर शेअर करतो. तर कुणाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मग त्यानंतर मी थोडंसं ऑप्शन सेलिंग विषयी सांगतो. आय होप माझी एक्सेल फाईल तुम्हाला आता दिसत असेल. दिसते का? कोणीतरी कन्फर्म करा. हो सर दिसत आहे. ओके. तर इथं तुम्हाला हे स्टॉक्स दिसत आहेत मी जे जे दाखवले स्क्रीनवरती. एकदा रिपीट करतो मी. महिंद्रा सीआई, आयशर, सीएट टायर्स, एसबीआय कार्ड, एमआरएफ टायर्स, HUL म्हणजे हिंदुस्तान लिव्हर, बॉश, अव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्ट, अबॉट इंडिया जी फार्मा कंपनी आहे, श्रीराम ट्रान्सपोर्ट, ब्रिटानिया, डाबर, लार्सन अँड टुब्रो, एल&टी पण गोल्डन क्रॉसच्या एकदम एक्झॅक्ट पॉइंटवर पोहोचलाय आणि ग्रोथ पण दिसते. म्हणजे दोन्ही गोष्टींनी कन्फर्मेशन होत आहे. महिंद्रा फायनान्स खूप दिवसांनी चालायला लागलाय आणि तो बऱ्यापैकी चालतोय. टोरंट फार्मा, टायटन मध्ये परत एकदा रिव्हर्स रॅली दिसते. बँक निफ्टी मध्ये गोल्डन झोन होण्याच्या तयारीत आहे आणि हे खूप क्वचित होतं. मी आज जे सांगितलं ना की एक असं समजा की पैशाची एक तिजोरी आहे आणि त्याची अचानक चावी तुम्हाला सापडली तर तुम्हाला कशी फिलिंग यावी, तशी काहीशी फिलिंग मला येते जेव्हा इंडेक्स गोल्डन झोन वरती येतात. कारण ही वर्षातून एकदा घडणारी घटना आहे. आता जर नाही घेतला तर कदाचित खूप काही मिस होईल. पुन्हा हे ह्या लेवलला भेटणार नाही, स्पेशली ऑप्शन सेलिंग करणाऱ्यांना. मी काय ते 2 मिनिटात क्लिअर करतो. तर बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही पण मला गोल्डन क्रॉस वरती दिसत आहेत. म्हणून निफ्टी बीज खरेदी करा ज्यांची कॅपॅसिटी नाही ऑप्शन्स मध्ये जाण्याची. बँक बीज खरेदी करा. स्टॉप लॉसची लाईन पाळा. बजाज ऑटो आता थोडा खाली आलाय पण चांगला स्टॉक आहे. हिरो मोटोकॉर्प मी एक टाइमपास म्हणून एक घेऊन ठेवलेला आहे. लेटेस्ट सी त्याचं काय होतं. एन्ड्युरन्स म्हणून एक चांगली कंपनी आहे जी परत ऑटो सेक्टरशी रिलेटेड आहे. त्यानंतर निफ्टी बीज, अदानी पोर्ट पण अदानीचा स्टॉक आहे, जबरदस्त स्टॉक आहे एकदम. त्याच्यात जोपर्यंत बीजेपी आहे तोपर्यंत अदानी आहे, त्याला कोणी धक्का लावू शकणार नाही. ऍक्सिस बँक आहे, हॅवेल्स आहे, गोदरेज कन्झ्युमर आहे, जुबिलंट फूड. हे जे हॅवेल्स, गोदरेज कन्झ्युमर किंवा जुबिलंट आहेत हे नॉमिनल क्वांटिटी मध्ये घ्या, फार घेऊ नका. पण इकडं वरती आता बघा इथं हे कॉलम्स समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे आहे सीएमपी म्हणजे करंट मार्केट प्राइस. हा आहे स्टॉप लॉस म्हणजे 48 मुव्हिंग एव्हरेज सध्याचा कुठं आहे तो. हा अपडेट होत असतो दररोज सीएमपी आणि स्टॉप लॉस. या दोघांमधली वजाबाकी सीएमपी मायनस स्टॉप लॉस, तर त्याचा डिफरन्स किती आहे तो इथे येतो. तो एक फॉर्म्युला आपण एक्सेल मध्ये लिहिलेला असतो, B2 मायनस C2 आणि तिथं तुम्हाला ती फरक दिसतो, वजाबाकी दिसते. हा पर्सेंट मध्ये किती आहे तर 20% आहे. म्हणजे आता महिंद्रा सीआईचा स्टॉप लॉस 20% खाली आहे आणि मागचा डेथ क्रॉस झाल्यापासून 8 महिने झालेले आहेत. तर यातून मला एक पिरियडिकल करेक्शन पण समजतं आणि प्राइस मधलं पण डिफरन्स समजतो. तर आयडियली काय करायला पाहिजे, जे स्टॉक्स 5% किंवा 5%च्या आसपास वर गेलेले आहेत गोल्डन पासून, तर तिथं बाईंग केली पाहिजे आणि जितके ते वर जातात तितके ते सेफ होत जातात. तर परत जर ऍव्हरेज केलं तर हे पर्सेंट आपल्यासाठी वाढतं, म्हणजे जे बाईंग होते ती उशिरा होते. तर त्यानुसार आपण इथं कुठेतरी हा जो झोन आहे 5 ते 6%चा, तर इथपर्यंत आपण बाईंग करण्यावरती भर देऊ शकतो या एवढ्या स्टॉक्स मध्ये. आणि इथले पण स्टॉक्स बाय केले तर हरकत नाही, पण एखाद्या वेळेस जर हे स्टॉप लॉस हिट झाले
तर आपल्याला लॉसचा सामना करावा लागतो. आणि म्हणून मी काय रिकमेंड करतो की ज्यावेळी एखादा स्टॉक जेव्हा 13 मुव्हिंगला हिट करतो जाताना, तिथंच जर आपण बाय केला तर सुरुवातीचा जो पहिला अक्युमुलेशनचा पार्ट आहे 20%, 25%, 50%, तर तो सेफ होऊन जातो. जर तो स्टॉक चालायला लागला तर भन्नाट रिटर्न मिळतात. थोडक्यात इकडे येतो ऑप्शन सेलिंग वरती. आणि माझे काही मित्र आहेत ज्यांना मी सांगितलं होतं की ऑप्शन सेलिंग मध्ये सुद्धा आपण चर्चा करत जाऊ. तर मी तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांबद्दल पण का बरं इथं बाईंग बनते आत्ता आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय याविषयी थोडंसं सांगतो. म्हणजे मी जसं सांगितलं ना की मार्केटमध्ये समजा आपल्याला मंथली इन्कम पाहिजे, मंथली इन्कम पाहिजे मार्केटमध्ये, तर काय करायचं, कसं मंथली इन्कम मिळवता येईल आपल्याला, तर ते थोडंसं आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करू. होपफुली आता माझा चार्ट दिसतोय तुम्हाला बँक निफ्टीचा. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये काय होतंय बघा, इथे एक गोल्डन क्रॉस बनला होता 2020 मध्ये 9 नोव्हेंबर ह्या दिवशी बँक निफ्टी 24,000ला होती. आणि बघता बघता 24,000चा बँक निफ्टी हायएस्ट मारला त्याने 41,000चा जवळपास, नियर टू डबल. आणि तिथून मग एक जवळपास 10 महिन्यांचं एक करेक्शन झालंय ऑक्टोबर पासून जुलैपर्यंत. आणि आता परत एक गोल्डन क्रॉस, करेक्ट गोल्डन क्रॉस आहे बघा, अजून सुद्धा बनला नाहीये. आता बस पुढच्या आठवड्यामध्ये जर यांनी 50-100 पॉईंट जरी वर गेला तर इथं क्रॉस बनलेला दिसेल. तर जर समजा आता डिलिव्हरी वाल्यांना प्रॉब्लेम काय आहे की ते लोक फक्त इथं बाय करू शकतात जिथं करंट मार्केट प्राइस आहे. ऑप्शन वाल्यांना आणखीन एक फेवर आहे की ते लोक इथला ऑप्शन, इथला पुट सेल करू शकतात. तुम्हाला तेजी करायची आहे ना, कॉल नाही बाय करायचा, आपल्याला सेल करायचं आहे. मी तुम्हाला ते 11-12 व्हिडिओ जे पाठवलेले त्याच्यात तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त फायदा होतो, कारण त्याला टाइम डिके मिळतो, राईट. कमी पैशामध्ये भांडवल न लावता असलेल्या स्टॉक्सचा लिव्हरेज घेऊन, मार्जिन घेऊन आपण फुकटामध्ये एवढे स्टॉक्स 9 लाख रुपयाचा निफ्टी बीज आपण पदरात पाडून घेतो. 5,000 निफ्टी बीज मिळतात ना, 50चा एक लॉट आहे, तर फक्त 1,30,000 रुपयाचं मार्जिन लागतं. तुम्ही एक पुट विक्री करू शकता. आणि जर समजा तुम्ही 35,466चा पुट विकला आणि जर ही कॅन्डल आलीच नाही लाल रेषेला, कारण एकदा ती गेल्यानंतर ती आली होती का, मागे आली होती का, ती दीड वर्ष ती पुन्हा लाल रेषेवर आली नाही. ती आली होती इथे युक्रेन वॉरच्या दिवशी 27 डिसेंबर 2021ला, ज्या दिवशी पुतीनने धमकी दिली होती, सैन्य उभं केलं होतं, तेव्हा ते आलं होतं. ठीक आहे, मागे सुद्धा असंच झालेलं आहे की ती लवकर येते का, दीड वर्ष ती येत नाही पुन्हा. इथं बघा 2017ला एकदा फक्त टच केला होता आणि डायरेक्ट मग 2018-26 मार्चच उजळला. आणि जर मी गोल्डन क्रॉस मोजला 23 मे 2016 नंतर डेथ क्रॉस कधी बनला, इथं सुद्धा बनला नाहीये. लाईन जवळ आलाय 5 नोव्हेंबर 18ला, पण खरा डेथ क्रॉस कुठेतरी कोरोनाच्याच टाइमला बनलेला आहे 9 मार्च 2020ला. समजा जर 3 वर्ष मी रोल ओव्हर करत राहिलो माझा पुट, तर मला सांगा किती कमाई होईल. 20,000 रुपये, 25,000 रुपयाचा एक ऑप्शन मी विकला आणि 4 कॅन्डलला मला 20,000 रुपये मिळत गेले. झाली ना सॅलरी. लावलं काय तुम्ही, पैसे लावले, फक्त एक बघितलं, स्टॉप लॉस हिट झाला की बाहेर पडायचं. आणि स्टॉप लॉस मध्ये जाणार आहे का, अजिबात नाही. कॅन्डल वर गेला म्हणजे लाईन पण वर जाणार, बाईंग पेक्षा सेलिंग हायर वर जाणार, तर मी लॉस मध्ये यायचा प्रश्नच नाही. लक्षात येते. तर बँक निफ्टी जर आता आपण पुट सेल केला तर आपल्याला कंटिन्यू पैसे मिळतात. फक्त तुम्हाला रोल ओव्हर करायचंय, फक्त तुम्हाला रोल ओव्हर करायचंय. मी स्क्रीनशॉट्स पण पाठवतो. हा आपला सेशन झाल्यानंतर मी पीडीएफ बनवतो माझ्या करंट स्टॉक्सची परफॉर्मन्स वाईज आणि माझे ऑप्शन्स मध्ये पण जे ट्रेड आहेत त्याची. आणि असाच एक प्रकार तुम्हाला निफ्टी मध्ये पण पाहायला मिळतोय. निफ्टी 50चा मी चार्ट ओपन केला आणि इथं सुद्धा गोल्डन क्रॉस उंबरठ्यावर आहे. या 2 कॅन्डलनी मला कन्व्हिक्शन दिलं पूर्ण. एक कॅन्डल 13,000 रुपयाची आहे ऑप्शन वाल्यांसाठी. एक कॅन्डल 13,000ची नाही, एक दिवस 13,000 रुपयाचा आहे. ही जी कॅन्डल आहे ना, ही 50,000 रुपयाची कॅन्डल आहे ऍक्च्युली. जर समजा एखाद्याने कॉल घेतला, आपण तर ऑप्शन सेल करतोय, तर आपल्याला फक्त 20, 25, 30,000 रुपये, 40,000 रुपये मिळतील एका ऑप्शन मागे. 2 ऑप्शन विकले तर कमाई डबल होईल. प्रत्येकाचं भांडवल आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये येऊ नका. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठा ट्रेड करू नका. ऍटलिस्ट वॉच लिस्ट मध्ये ठेवा. एक आठवडा बघा आणि पैसे असतील आणि ऑप्शन मध्ये एक्सपर्ट असाल, अगोदर उलाढाली केल्या असतील, वर्ष 6 महिन्याचा अनुभव गाठीशी असेल तर हिंमत करा. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही लॉस मध्ये जाणार नाही. ठीक आहे, तर करायचंय काय तुम्हाला अजून एकदा सांगतो. ज्या ठिकाणी गोल्डन क्रॉस बनतोय त्या रेटचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल 16,500ला गोल्डन क्रॉस बनला निफ्टीचा, तर मी काय केलं, 16,500चा पुट विकला. पुट विकणं म्हणजे काय, तेजी. आणि आता माझी अशी शर्यत लावली मी की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 25 ऑगस्ट 2022 पर्यंत
माझा निफ्टी 16,500च्या खाली येणार नाही. माझ्या शर्यतीशी तुम्ही ऍक्सेप्टेड आहात, कारण की जेव्हा जेव्हा गोल्डन क्रॉस बनतो त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी होतं का? जर व्हायचं असेल तर मग याला वेळ लागतो ना. आणि एक वर्ष 10 ऑगस्ट 2020 ला झालेला गोल्डन क्रॉस जर 6 जून 2022 पर्यंत 1.5 वर्ष जर त्यांनी किंवा 2 वर्ष 10 ऑगस्ट ते 22 जून जवळपास 22 महिने हा गोल्डन झोन मध्ये राहिलेला आहे, तर मग इथला पण का नाही राहणार? का नाही राहणार? तर म्हणून आपण इथं बेट घेऊ शकतो. ऑप्शन्सला रोल ओव्हर करत 4-4 कॅन्डल मागे मस्त कमाई होऊ शकते, तुमची जेवढी कपॅसिटी आहे तेवढी. तर ज्या लोकांना ऑप्शन्स बद्दल काहीच माहिती नाही तर ते लोक अभ्यास करू शकतात. माझा एक कोर्स आहे ऑप्शन सेलिंगचा, ज्याच्यामध्ये जवळपास 14 तासांची रेकॉर्डिंग आहे. त्यातल्या काही सेशन्स मध्ये मी तुम्हाला इन्व्हाइट पण केलं होतं, जे माझे आधीचे स्टुडंट्स आहेत त्यांना. तर जर तुम्हाला ते पूर्ण नॉलेज घ्यायचं असेल, ऑप्शन्स काम कसे करतात, रो काय असतो, व्होलॅटिलिटी इंडेक्स काय असतो, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय असते, इंडिया विक्स कसा काम करतो. ज्या लोकांना इंडिया विक्स बद्दल मी सांगितलं होतं एका सेशन मध्ये, तर तुम्हाला मी हेही दाखवतो की मी तेजीमध्ये का आहे. तर इंडिया विक्स मध्ये तुम्हाला डेथ क्रॉस दिसतोय. जे माझे मेंबर्स आहेत ऑप्शन सेलिंगचे, त्यांनी आठवून बघा की आपण बोललो होतो की जेव्हा जेव्हा इंडिया विक्स गोल्डन मध्ये जातो तेव्हा बाजारात मंदी असते, आणि एक्झॅक्टली त्याच्या विरोधात जेव्हा जेव्हा इथं डेथ क्रॉस बनतो तेव्हा निफ्टी शूट होत असतो. लक्षात आहे? तर इथं बघा पूर्ण संकेत मिळत आहेत की येणाऱ्या काळामध्ये मार्केट वर जाणार आहे. आणि कालचं अमेरिकेचं मार्केट बघा, सगळ्या टेक कंपन्या वाढतायत, FII वापस येतोय, म्हणजे इंडिकेशन सर्व असेच आहेत की येणाऱ्या 2, 3, 4 महिन्यामध्ये फुल तेजी होणार आहे. आणि जर का हा इंडिया विक्स 16, 15, 12, 10, 11 गेला, फुल पैसे लावा, फुल पैसे लावा. ज्या दिवशी इंडिया विक्स वापस निळ्या लाईनला टच करेल, एक्झिट व्हा. कारण ही इंडिया विक्स एक पाऊल पुढे आहे, 10 पावलं पुढे आहे निफ्टीपेक्षा. तिथं जे होणार आहे त्याचे पडसाद इथं आधी उमटतात आणि याचे पडसाद पुन्हा निफ्टीवर जातात, त्याचा प्रतिसाद. तर इंडिया विक्सवर पण नजर ठेवा. सगळ्या गोष्टी सांगतायत की बाईंग करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी येत नाही. कन्व्हिक्शन असेल, नॉलेज असेल, मी जे सांगितलं ते पटत असेल, चार्ट बद्दल थोडंफार नॉलेज असेल, बिंदास थोडी मारा. जे लोक ऑप्शन्स मध्ये काम करतात त्यांच्यासाठी सांगणं आहे, माझा परचेस करा कोर्स. 5,000 रुपये नॉमिनल किंमत आहे, पण त्याच्यातून फायदा इतका होईल जर समजा तुम्ही ते समजून घेतलं. पुट काय असतो, कॉल काय असतो, कोणता स्ट्राईक प्राइसला ऍट द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं. कमी पैशामध्ये 0 रुपीज लावून फक्त मार्जिन वापरून पैसे कशा पद्धतीने कमवता येतात. जर असं दिसतंय सोसायट्याने जायचंय, मोठा रस्ता आहे, माझ्या हातामध्ये गाडी आहे, फेरारी आहे किंवा चांगली गाडी आहे, पजेरो आहे, मर्सिडीज बेंझ आहे, पण मला 6व्या गिअरवर टाकताच येत नाही, मग मी 10च्या स्पीडने जातो, तर नाही चालणार ना. आपल्याला जर कॅपिटल असेल तर मार्केटमध्ये नुसत्या डिलिव्हरीमध्ये काम करून नाही चालणार. ज्या लोकांजवळ पैसा नाही किंवा नॉलेज नाही त्यांच्यासाठी नाहीये. ज्या लोकांना मार्केट कळतं, मार्केटवर ज्यांचं प्रेम आहे, ज्यांनी कंटिन्यू प्रॉफिट कमवलेलं आहे, त्यांच्यासाठी 5,000 रुपये रक्कम काहीच नाही. तर त्या लोकांनी जरूर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हात आजमावायला पाहिजे. अशी मेथड जर तुम्ही आत्मसात केली ना, लवकरच असा वेळ येईल की तुम्हाला कामच करावं नाही लागणार. शेअर मार्केट आपली काळजी घेईल. धाडसी विधान करतोय पण ते सत्य आहे, आणि मी दाखवेल तुम्हाला माझ्या पोर्टफोलिओच्या स्क्रीनशॉट्स मधून दाखवेन की तुम्हाला नियमित कमाई करता येऊ शकते. फक्त योग्य वेळ आणि थोडा अभ्यास आणि मेहनत पण घेतली पाहिजे, असं नाही फुकटात मिळेल. तर आय होप मला जे काही सांगायचं होतं घाईघाईत का होईना मी सांगितलं, आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचं मंथन जरी सुरू होईल आणि तुम्ही आणखीन व्हिडिओज बघाल किंवा अदर सोर्सेस मध्ये त्याला चेक कराल, ट्रेडिंग व्ह्यू वरती जितका जास्त वेळ स्पेंड कराल तेवढे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. तर आजचा सेशन पण तुमच्यासाठी चांगला असेल आय होप. आणि कुणाच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, काही फीडबॅक असेल तर मग तुम्ही मला सांगू शकता. पंकज कसं सर, वाटलं, योग्य वाटलं का? हा जगदीशजी बोला. सर थायरोक्युअर टेक्नॉलॉजीचा चार्ट एकदा चेक करा. आता सगळेजण आपापले चार्ट सांगू नका. सहजच मगाशी चेक केलेला. सर छान छान सेशन झालं आजचं खूप. ओके सर, थँक्यू. मी बघितलं ऍक्च्युली थायरोकेअर, आणि आहे तुम्ही म्हणताय तसं चार्ट वरती तर ते पूर्ण खाली गेलेलं आहे, डेथ झोन मध्येच गेलेलं आहे. थायरोकेअर टेक्नॉलॉजी जर असेल तर मी 1 मिनिटात शेअर करतो. दिसतोय का थायरोकेअर टेक्नॉलॉजी? हा दिसतोय सर.
इथे याचं ना ऍक्च्युली सेलिंग पॉइंट होता हा 10 जानेवारी हा. 2022 ला, आणि तो स्टॉक हा. 1100 रुपयाला होता, तो बघता बघता 600 ला आला, आणि हा त्याचा बाईंग पॉइंट होता 13 जुलै 2020 ला पोस्ट कोरोना, आणि मग डायरेक्ट 533 वरून त्यांनी 1300 ची झेप घेतली, मोर दॅन डबल. आणि ऍक्च्युली स्टॉप लॉसची लाईन आहे ना 50% माल इथं विकू शकतो या निळ्या लाईनला, आणि जर त्यांनी निळी लाईन क्रॉस करून लाल लाईन पण क्रॉस केली तर पूर्ण माल इथं विकू शकतो 1100 रुपयाला. म्हणजे तुमचं 50% मार्जिन कव्हर झालं असतं. त्यानंतर डेथ क्रॉस पण बनला, तुम्हाला दिसतं की आता ही निळी रेषा वर जाते, जसं गोल्डन क्रॉसच्या वेळी कळून येतं की आता इथं एक या दोन रेषांचा संगम होणार आहे, तसंच डेथ क्रॉसच्या आधी संकेत मिळतात की लाल निळी रेषा लाल रेषेला क्रॉस करणार आहे. आणि मग हे आता वर्षानुवर्ष चालतं. आता इथं बघा, इथं रिसेशन आला होता 1 ऑक्टोबर 2018 ला, आणि कम्प्लीट पुढचे 1 वर्ष 12-13 महिने तो डेथ झोन मध्ये होता, आणि मग एक गोल्डन क्रॉस तयार झाला, किंवा रादर इथून सुरू झाला होता 5 फेब्रुवारी 18 ला, आणि तिथून कंटिन्युअस तो डेथ झोन मध्ये होता. म्हणजे एकदा जर का तो डेथ झोन मध्ये गेला, प्राइस करेक्शन झाली, आता टाइम करेक्शन पण होईल, आणि पुढचा गोल्डन क्रॉस बनायला कम्प्लीट 1 ते 2 वर्ष, कधी कधी 3 वर्ष पण लागतात. तर अशा स्टॉक्सला अजिबात हात लावू नये. नसेल तर आनंद मानावा, असेल तर दुर्लक्ष करावं, लॉस मध्ये विकू नये, शांत बसावं, आपल्याकडे तो स्टॉक नाही असं समजावं. कधी हुक्की आलीच अधूनमधून, काय झालं थारोकेरला, इथं येऊन बघावं, चेक करावं, बंद करावं, शांत बसावं. प्रत्येकाचे कोणते ना कोणते स्टॉक डेथ झोन मध्ये असतात. ठीक आहे, आपल्याला हे नॉलेज आज मिळालं. आपल्याला जर हे 2 वर्ष आधी मिळालं असतं तर आपण कधीच अडकलो नसतो. युक्रेन वॉरला तुम्ही सगळेजण बाहेर पडले असते. पण ही गोष्ट अशी आहे की इव्हेंच्युअली तुम्ही शोधत असता. मला हाच प्रश्न सतवायचा की मी स्टॉक मध्ये 10 लाख रुपये प्रॉफिट कमवलं, पण ते मला राखता आलं नाही. तर अशी कोणती सिस्टीम असेल की मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे. आणि मग मला अनेक 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 प्रयोग केल्यानंतर, वेड्यासारखं झपाटल्यानंतर, अखंड विचार केल्यानंतर अचानक अचानक म्हणा किंवा हळूहळू म्हणा, हा साक्षात्कार झाला. अनेक पैसे गमावल्यानंतर, मोठी रक्कम, माझा नफा निघून जायला लागला, तेव्हा मला कळालं की ओके बॉस, तुला हे करायचंय. आणि ज्या क्षणी हे करायला लागलो, मामलाच बदलला सगळा. तर आय होप तुमच्यासोबत पण हेच होईल. आता डेथ क्रॉस मध्ये गेला म्हणून दुःख व्यक्त करू नका, तर ऑब्झर्व करा, आणि ही सिस्टीम खरोखर काम करते का याच्यासाठी झपाट्याने काम करा. आपण आणखीन शेअर करू. एखाद्याला जर वाटली समस्या की नाही सर इथे हे चुकीचं आहे, तर आपण त्याच्यावर मग उपाय शोधूया. आणखीन कोणाला सर आयटीसी ने 300 प्लस गेलाय आयटीसी, मग गोल्डन क्रॉस झालाच असेल ना? वर्षापूर्वीच बनला होता. हो, 200 लाच त्याचा. हे बघा, इथे आयटीसीचा बाईंगची रेंज होती जेव्हा तो 206 रुपयाला होता 12 जुलै 2021. मला वाटतं इथं खूप जण एक्झिट झाले, मी पण इथंच कुठेतरी एक्झिट झालो, आणि मग तिथून त्यांनी नॉनस्टॉप रॅली दिली पुढची. तर ही गंमत अशीच आहे की एकदा जर का त्यांनी चाल पकडली ना, तर तो हात नाही लावू देणार पुन्हा. 213चा स्टॉक बघता बघता 265-70 ला गेला, आणि मग एक करेक्शन झोन मध्ये देऊन त्याची आता पुढची चाल सुरू झाली. तर हा स्टॉक कदाचित 1000 रुपयाला पण जाईल. म्हणूनच ह्याला गोल्डनला पकडण्यामध्ये जास्त चॅलेंजिंग आहे की तिथं जर आपण पकडलं, जे पण स्टॉक घ्यायचा आहे तुम्हाला, आता तुम्ही विदाऊट कन्व्हिक्शन घेता, टायमिंग माहित नाही काय करायचंय, तर योग्य टायमिंगला जर एंट्री घेतली तर पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतील. ठीक आहे. ओके, तर आय होप आवडला असेल, आणि काही शंका नाही आहेत किंवा असतील तर आपण नंतर आणखीन बोलूया या विषयावरती. तर जर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढला असेल त्या स्टॉक्सचा, तर ते स्टॉक्स बघा, पैसे असतील तर एंट्री करा, आणि जे ऑप्शन्स वाले आहेत ते सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मी स्क्रीनशॉट्स पाठवतो, त्याचा अभ्यास करा. स्ट्राईक रेट कोणता आहे, एक्सपायरी कधीची आहे, आणि स्टॉप लॉस कधीचा आहे, हे सगळं सांभाळून तुम्ही ट्राय करा की तो जो प्रीमियम आहे 20,000 रुपये 25,000 रुपये तो आपल्याला मिळवता येईल का. ओके, चलो, कोणाला काही सांगायचं नसेल तर मग आपण सेशन एंड करूया. सर एक विचारायचं होतं, हे जे 13 आणि 48 ला जिथे क्रॉस केलं त्याची एक डायरेक्ट नेटवर हे पण मिळतं ना, लिस्ट कुठले शेअरचे असे? हो हो हो, कुठल्याच्यावर मिळतं सर ते? दाखवतो मी काय सिस्टीम फॉलो केलेली आहे. माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. चार्ट इंक नावाची वेबसाईट आहे जी आपण अनेकदा फॉलो करतो. ट्रेडिंग व्ह्यूचा फायदा काय आहे, तिथं झूम इन झूम आउट होतं, आणि चार्ट इंक मध्ये ते होत नाही. पण चार्ट इंकचा फायदा काय आहे, इथे ना वेगवेगळे स्क्रीनर्स टाकता येतात. म्हणजे इथं तुम्ही जसं म्हणताय तसं आज कोणते गोल्डन क्रॉस ओव्हर झाले, तर मी काय केलंय, इथं वीकली गोल्डन क्रॉस ओव्हर असं लिहिलेलं आहे.
तर विकली गोल्डन क्रॉस ओव्हर जर जेव्हा मी सेव्ह करतो, हा बघा हा स्कॅन आहे, संतोष सर दिसतंय. तर विकली EMA मी इथे चेंज केली, क्लोज 13 लिहिलं विकली EMA ला, आणि क्रॉस्ड अबोव विकली EMA 48. बघा सर, इथं मी स्कॅन लावलाय एक, विकली EMA क्लोज 13, क्रॉस्ड अबोव विकली EMA क्लोज 48, आणि हा व्हॉल्यूमचा पॅरामीटर मी काढून टाकला. ठीक आहे. आता जेव्हा मी रन स्कॅन केलं याला, तर मला एक लिस्ट मिळते. ह्या तेवढ्या कंपन्या आहेत जिथं आजच्या डेटला गोल्डन क्रॉस दिसेल तुम्हाला. बघा, हे निप्पॉन इंडिया ETF, निप्पॉन इंडिया ETF डिव्हिडंड, कारण निफ्टीचा झालाय ना. हॅवेल्स मध्ये आहे, NRB मध्ये आहे, पिडीलाइट मध्ये आहे, बाटा इंडिया मध्ये आहे, टोरंट पॉवर मध्ये आहे, किंवा आणखीन 50 कंपन्या पुढे असतील. तर ही ती लिस्ट आहे. नेस्ले मध्ये आहे. ठीक आहे. ह्या फंड्स मध्ये आहे, महानगर टेलिफोन निगम मध्ये आहे. तर अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता स्कॅनर्स लावून. पण मला असं वाटतं एक मेथड अशी असू शकते की तुम्हाला जर करेक्ट आणि प्रिसाईज जायचं असेल, थोडा वेळ द्यावा लागतो. तुम्ही निफ्टी गेनर्स मध्ये जा, लास्ट 1 मंथ मधले निफ्टी गेनर्स ते पण मिळतात आपल्याला. तुम्ही जर इकॉनॉमिक टाइम्स किंवा असं जरी मी गुगलला टाईप केलं निफ्टी गेनर्स इन लास्ट 1 मंथ, तुमच्या समोर 4-5 लिस्ट येतात. आता फॉर एक्झाम्पल मला NDTV वरचं जास्त सोपं वाटतं, तर मी फक्त काय केलं, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, आणि जेव्हा मी परत माझ्या ट्रेडिंग व्ह्यू वरती जाऊन ह्या कंपन्या चेक करतो, तर अनेकदा अशी शक्यता असते की तुम्हाला गोल्डन क्रॉसच्या कंपन्या हाती लागतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथं बजाज फिन्सर्व किंवा फायनान्स दोन्हीपैकी कुठली जरी घेतली, तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये गोल्डन क्रॉस बनण्याच्या तयारीत आहे. हे बघा, ही त्याची गंमत असते. ते हातच लावू दिलं नाही, गोल्डन क्रॉस बनला, ती लाल लाईन हिट झाली, 6400चा स्टॉक बघता बघता 7200ला गेला. कारण इथं अनेक लोक बसलेले आहे, मोठे मोठे इन्स्टिट्यूट बसलेले वाट बघत त्याची. आपल्याला फक्त त्यांना चेस करायचंय. आणि आता हा खाली येत नसतो. बजाज फायनान्स आहे, हे हिरा मोठा. तर याला जर स्वस्तात पकडायचं असेल आणि तेच एखाद्या माणसाने इथे घेतला असेल तर, म्हणजे समजा एखाद्याला ज्याला माहितीच नाहीये, ज्याला ह्या 2 रेषांचा रेफरन्सच नाहीये, तर तो फसू शकतो. त्यांनी इथे घेतला असेल हाय वरती 7900ला, आणि खचून खचून त्यांनी इथे बाहेर पडला असेल 5000ला, बाहेर काढला असेल मार्केटने त्याला. ऑप्शन्स वाले ज्यांनी इथं बाईंग केली असेल त्यांना इथं बाहेर काढलं असेल, सेलिंग वाले मेले असतील, कॉलिंग म्हणजे बाईंग वाले मेले असतील. पण ज्या क्षणी तुम्ही लाईन्स लावता ह्या 2, सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. इथं बाहेर पडायचं होतं, इथं शांत बसायचं होतं, जिथं एक्झिट केली त्याच्यापेक्षा कमी रुपयामध्ये एंट्री मिळणार. आता बघा, मी इथं ह्या कॅन्डल्स आपल्याला रस्ता अडवत आहे, तर मी यांना पातळ केलं. आता इथं तुम्हाला दिसतंय की स्पेशल सिग्नल आहे, ही लाल रेषा आणि निळी रेषा यांचा संगम होणार आहे खूप लवकर, पुढच्या आठवड्यात प्रॉब्ली. आणि बस 5-5 वर्ष येत नाही पुन्हा हा खाली स्टॉप लॉस लाईनला. बजाज आहे, HDFC खतरनाक स्टॉक आहे, हात नाही लावू देत हे पुन्हा. असंच गणित बजाज फायनान्सचं पण आहे. आय थिंक फायनान्स बघितलं पण, फिनझर्वचं पण आहे. बघा सेम स्टॉक आहे, आणि इथं सुद्धा यांनी क्रॉस केलंय. ही हिरवी लाईन दिसते आणि यांनी लाल लाईनला क्रॉस केलंय वेगाने. 12000चा स्टॉक 15ला गेला एका झटक्यात. इथं बाहेर पडायचं, इथे आतमध्ये यायचं, शांत बसायचं, काहीच करायचं नाही पुन्हा लाल लाईनला येईपर्यंत. ज्या क्षणी लाल लाईनला आला, बाय बाय, टाटा बाय बाय, चलो. आणि मार्केटमध्ये दररोज कुठला तरी गोल्डन क्रॉस बनत असतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, लिस्ट मध्ये जायचं, चेक करायचं. एशियन पेंट मध्ये सुद्धा गोल्डन क्रॉस बनत आलाय. फक्त टायमिंग कळायला पाहिजे. हे बघा गोल्डन क्रॉस आता. म्हणूनच मी आज असा मेसेज केला की तुमच्या समोर एक पैशाची तिजोरी आहे आणि त्याचं लॉक आता ओपन केलं जाणार आहे. आता बघा तुम्हाला हे मिळवता येतं का बघा. दॅट्स द कन्क्लुजन. काय जे मेसेज आहे तो हा आहे, तुमच्या समोर ही तिजोरी आहे, तुम्हाला बस आता ती उघडता येते का, एवढाच तुमचा प्रश्न आहे. तुमचा विश्वास किती आहे या सगळ्यावर, तुम्ही एक्सपर्ट आहात का, त्याच्यावर तुमची कमाई ठरणार आहे. थँक्यू भाऊ आजच्या सेशन. हॅलो, थँक्यू सर, थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मी काल सांगितलं होतं की आपलं एक उद्याचं सेशन इंटरेस्टिंग असणार आहे, आणि आपण एका मॅडमना विनंती केलेली की तुम्ही आम्हाला रिअल इस्टेटच्या संदर्भात ज्या कायदेशीर बाबी असतात त्यामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तर त्याबद्दल मी तुम्हाला उद्या मेसेज देईन. पण जसं तुम्ही रोज प्रतिसाद देताय, इतकी मोठ्या संख्येने येत आहे, तसं उद्या पण या, आम्ही व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे सपोर्ट करताय. मला पण आनंद आहे. पंकज सर आवाज येतोय का? आज खूप क्लिअर हा वाल्मिक सर. पंकज सर, हा सर, हॅलो.
हा बोला बोला. हा मला जेके पेपरचं सांगा. पंकज सर. आवाज येतो का पंकज सर? हा बोला सुनीलजी. एकदा ते जे गोल्डन गेटचे दोन्ही पॅरामीटर आहेत ते ट्रेडिंग वर लावून दाखवाल का एकदा? 48चा आणि 13चा. हेच आहे ना सर, समोर आहे ना तुमच्या लावलेला. ते सेट कसं करायचं, म्हणजे समजा ट्रेडिंग ओपन केलं तर ते सेट कसं करायचं? सेट कसं करायचं? ओके ओके. सर बघितलं का जे अँड के? जर तुमच्याकडे असेल तर होल्ड करा, नसेल तर घेऊ नका. वाल्मिक सर. जे नाही, जेके पेपर. काय? जेके पेपर. हा जेके पेपरच लावलाय मी सध्या. दिसतंय का स्क्रीन तुम्हाला? हा हा. तर इथं अशा पद्धतीची सिच्युएशन आहे की याचा गोल्डन जो आहे तो 1 वर्षाखालीच बनलेला आहे. 1-1.5 वर्षाखाली. 28 डिसेंबर 2020 ला 1.5 वर्ष झालं. 2.5 वर्ष झाला याला. तर आता सध्या हा तुफान तेजीमध्ये आहे. तर नवीन एंट्री करावी असं मी म्हणणार नाही. ठीक आहे. असेल तर विकू नका. कोणत्या दिवशी विकायचा? ज्या दिवशी यांनी लाल लाईन क्रॉस केली त्या दिवशी तुम्ही विकून टाकायचा. मला वाटतं एकाने प्रश्न विचारलाय स्टॉप लॉस कसा लावायचा. तर स्टॉप लॉस तुम्हाला ह्या लाईनला लावून टाकायचा आहे. बघत राहायचं आपल्या स्टॉक्स कडे आणि तुम्हाला 7 दिवस मिळतात. एक कॅन्डल तयार व्हायला 5 ट्रेडिंग सेशन आहेत. जवळपास 40 तासांचा वेळ भेटतोय तुम्हाला. त्यामध्ये तुम्ही 15 मिनिटात स्टॉप लॉस लावू शकता. ठीक आहे. आता त्याचं काय सर, कंपनीमध्ये सारखा प्लान बंद होतोय तरी त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्या क्षणी हा लाल लाईनला आला आपण बाहेर पडायचं. पेपरचे भाव वाढतायत ना सध्या, टेक्सटाईलचे भाव वाढतायत. मी पुस्तक छापायला टाकलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी 60 रुपयात देईन आणि मला 150 रुपये द्यावं लागले एका पुस्तकामागे. काय? पेपरचे भाव वाढले ना. तर अशी गंमत आहे की बाकीचा खर्च खूप आहे. म्हणजे पेपर आहे, टॅक्सेस आहेत. त्यामुळे मॅनिप्युलेशन किती जरी झालं तरी चार्ट इज द किंग. बाकी बातम्यांशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ज्या क्षणी बातम्या खराब येतील प्राइस खाली येईल आणि माझी स्टॉप लॉसची लाईन हिट होईल. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. मी एकदा तुम्हाला क्विकली दाखवतो की ह्या 2 पॅरामीटर्स कशा सेट करायच्या. तर समजा आता आपण तिन्ही पण पॅरामीटर इथं ऑफ केलेले आहेत आणि मी परत एकदा माझ्या कॅन्डल्स ऑन केल्या. तर आता मला 13 आणि 48 ची मुव्हिंग लावायची आहे. तर मी काय करायला पाहिजे? इंडिकेटर मध्ये जातो, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल असं टाईप करतो इथे. आपल्याला ईएमए घ्यायची आहे, सिंपल मुव्हिंग घ्यायची नाही. आणि त्याला मी अजून एकदा क्लिक केलं 2 वेळा. तर इथे मला 2 पॅरामीटर आलेले दिसत आहेत. त्यानंतर मी याला क्लोज केलं तेव्हा तुम्हाला असं दिसतं की कॅन्डल्स आहेत आणि एक निळी पातळ लाईन त्याला फॉलो करते आणि ही 9 ईएमए बाय डिफॉल्ट आलेली SMA 5 वाली लाईन आहे. तर हे कसं सेट करायचं? इनपुट मध्ये जा, त्याच्यावर डबल क्लिक करा किंवा सेटिंग वर क्लिक करा. इनपुट मध्ये या, लेंथ वरती क्लिक करा 13. त्यानंतर SMA ला ईएमए मध्ये कन्वर्ट करा स्मूथिंग साठी आणि लेंथ वरती क्लिक करा 13. ठीक आहे. स्टाईल मध्ये जा, तुम्हाला जो कलर हवा आहे डार्क आणि त्याची मी लाईन डार्क केली एकदम. 13 ला मी निळी लाईन दिली आणि त्याला मी ओके केलं. ओके. त्यानंतर सेम पद्धतीने ह्या लाईनला जाऊन डबल क्लिक करू शकता किंवा त्या खालच्या याला येऊन डबल क्लिक करू शकता. इनपुट मध्ये या, 48 वरती 5च्या जागी 48 करा, ईएमएच्या जागी 48 करा आणि इथं कलर चेंज करा. त्याचा निळ्याच्या जागी मी लाल कलर केला, इथं मी लाल कलर केला आणि ओके केला. तर आता माझ्या लाल आणि निळ्या अशा 2 लाईन तयार झाल्या. मला तिसऱ्या इंडिकेटरची गरजच नाही. मला ना RSI बघायचं आहे, ना MACD बघायचं आहे, ना मला इचिमुगू करायचंय, काहीच करायचं नाही. ना मला ते 33% आहे, 66% आहे, फिबोनाची काही बघायची गरज नाही. मला कुठली इलियट थेरी पाहिजे नाही. विकली चार्टवर 2 रेषा, 1 कॅन्डल, दॅट्स इट. पैसे कमवण्याची मशीन सुरू, छापायची मशीन सुरू आपली. ठीक आहे. तर आपापल्या पोर्टफोलिओ मध्ये जा, प्रत्येक जण आपले स्टॉक्स चेक करा. गोल्डन झोन मध्ये आहे का, डेथ झोन मध्ये आहे का, गोल्डन क्रॉस वर असेल तर बाय करू का आणि डेथ झोन वर असेल तर सेल करू का, डेथ क्रॉस वर आल्यानंतर सेल करू का, स्टॉप लॉस लाईनला सेल करू. तर ह्या मेथडनी काम करा. जे लोक ऍक्टिव्ह आहेत, जे लोक खरोखर पैसे कमवतात मार्केटमधून आणि तुम्हाला जर रिझल्ट भेटले तर कन्व्हिक्शननी काम करा. प्रश्न आले तर आपण परत डिस्कस करूया. ठीक आहे सर. कोर्स विषयी माहिती सांगा ना सर. काय? ऑप्शन सेलिंगच्या कोर्स विषयी माहिती सांगा ना. माहिती काही नाही.
एक 14-15 व्हिडिओज आहेत, मला वाटतं त्याच्यातले 2-4 लिंक तुम्हाला पण आले असतील. आणि त्याच्यामध्ये मी बेसिक माहिती दिलेली आहे. ऑप्शन्स कसे असतात, ऑप्शन काम कसे करतात, फ्युचर आणि ऑप्शन मध्ये फरक काय, डेरिव्हेटिव्ह काय असतात. मग उदाहरणं देऊन मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज पण आहेत त्याच्यामध्ये, की जसं 2 ऑप्शन बाय केले तर काय होतं आणि कधी बाय करावेत, 2 ऑप्शन सेल कधी करावेत, म्हणजे लॉंग स्ट्रॅडल काय असतं, शॉर्ट स्ट्रॅडल काय असतं, त्यानंतर इंडिया विक्सशी आपला संबंध कसा आहे, लिव्हरेज कधी करावं, अशा पद्धतीने इंट्राडे साठी काय करावं. तर आणि हा कोर्स चालणार आहे. जे लोक तो माझा कोर्स घेतील ना, तर तो असा संपणार नाहीये. मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रांना पण प्रॉमिस केलं की जेव्हा जेव्हा मला ऑप्शन्स मध्ये अजून काही ऍड करावं वाटेल त्यावेळेस मी स्पेशल सेशन्स पण घेईन. इथं मला वाटतं ज्यांनी ऑप्शन सेलिंगचा कोर्स केला असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता की त्या कोर्समध्ये काय आहे का, कामाचं आहे का आणि करावं का. म्हणजे आपण स्वतःची काय तारीफ करायची. दुसऱ्यांनी जर म्हणलं की चांगलं आहे तर आपण चांगले. ठीक आहे. सर गोल्डन क्रॉसओव्हर बद्दल थोडासा एक प्रश्न आहे. हा सर काही स्टॉक्स स्प्लिट होतात, काही बोनस इश्यू केले जातात. तर असं एक पाहण्यात आलेलं आहे म्हणा किंवा थोडंसं ऑब्झर्वेशन की ते बरेच दिवस मग थंड पडलेले असतात, वर्ष जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी. आणि आज रोजी जर असे स्टॉक आपल्याला गोल्डन क्रॉसओव्हर झालेला दिसत असेल आणि जसं बजाज फिन्सर्व मध्ये आता होऊ घातलेला आहे, मला वाटते बोनस इश्यू काहीतरी आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर जर ते तिथेच रेंगाळत राहिले तर काय काय करावं किंवा याच्यावर असं आपला व्ह्यू थोडासा सांगता आला तर बघा. हे स्प्लिट आणि बोनसचा तेजी मंदीशी काहीच संबंध नसतो. जे असे उथळ लोक असतात ना, ज्यांना काहीच येत नाही, ते लोक डिव्हिडंड, स्प्लिट, बोनस ह्या न्यूज वरती खरेदी विक्री करतात. इट डझंट मॅटर 1000 रुपयाचा स्टॉक एक आणि 500 रुपयाचे 2 स्टॉक, कंपनीची जी वाढ होणार आहे ती होणारच आहे. तुमचा जो अर्निंग रेशो असेल, तुमची जी क्वार्टर टू क्वार्टर किंवा इयर टू इयर ग्रोथ असेल ती होणारच आहे. तर इट रिअली डझंट मॅटर की घडामोडी काय घडतायत. समजा आरईसी कंपनी खूप चांगला डिव्हिडंड देते, कोल इंडिया खूप चांगला डिव्हिडंड देते, तर अल्टिमेटली प्राइस मध्ये पण तर करेक्शन होतं आणि ते पचवतं, डायजेस्ट करतं मार्केट. जे बोनस इन्फोसिसनी आतापर्यंत 10 वेळेस बोनस दिला असेल, 50 वेळेस स्प्लिट झाला असेल, जे पण गोष्टी झाल्या असतील, तर इट्स ओके. मार्केटमध्ये प्राइस जे आहे चार्ट मध्ये ते सर्व अकोमोडेट होतं. आयआरसीटीसी पण स्प्लिट झाला, तर क्रिस्टल क्लिअर आहे चार्ट मध्ये कन्फ्युजन होण्याचं काहीच कारण नाही. हा, एखादी मॅनिप्युलेटिव्ह मूव्ह असेल, एखाद्या स्टॉकला जाणून बुजून चढवलं जात असेल, पंप केलं जात असेल, ज्या क्षणी तो डंप होण्याची तयारी होईल, तुम्ही स्टॉप लॉसला प्रॉफिट मध्ये बाहेर पडता ना. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की कॅन्डल जी आहे डेथ क्रॉसच्या अगोदर ती खाली यायला लागते आणि जर लाल लाईनला तुम्ही बाहेर पडाल तर तुम्ही प्रॉफिट मध्येच बाहेर पडता. तुम्ही तुमच्या एंट्री लेवल पेक्षा वरच बाहेर पडता. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही एव्ही तेव्ही बजाज फायनान्स घेणारच होता, तुम्हाला माहिती आहे तो स्टॉक काय चीज आहे, 2009 पासून ज्यांनी बजाज फायनान्स घेतला त्यांना मल्टीफोल्ड रिटर्न मिळाले. म्हणजे 3 रुपयाचा स्टॉक 3000 ला गेला. तर मग अशा जर स्टॉक्स मध्ये जर आपण आपलं कन्व्हिक्शन असेल, घ्यायचं असेल, तर योग्य वेळी बाय करा ना. फ्लाईट उडायची आहे 5 वाजता, तर आपण 4 वाजता जाऊ. तुम्ही 1 महिना अगोदर जाणार नाही आणि 15 मिनिट नंतर पण जाणार नाही. तर तुम्हाला योग्य टायमिंगला महत्व आहे. प्रत्येक ठिकाणी बॅटिंग मध्ये टायमिंगला महत्व आहे, प्रवासामध्ये टायमिंगला महत्व आहे, एक्झाम मध्ये टायमिंगला महत्व आहे, सेम स्टॉक मार्केट मध्ये सुद्धा टायमिंगला महत्व आहे. ऑप्शन कॉल बाय करू नये, अजिबात करू नये ऑप्शन बाईंग. ज्या लोकांना खूप फुकटमध्ये पैसे घालवायचे त्यांनी बाईंग करावे, ऑप्शन बाईंग कधीच करू नये. ओके, चलो सर, वेळेची मर्यादा आहे, जवळपास 10:30 वाजत आले. तर परत कधी आपण सेशन घेऊ आणि मग नेक्स्ट टाइम तुम्ही हे मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करा. खूप सारे प्रश्न असतील, मी समजू शकतो. अभ्यास करा, अजून ट्रेडिंगला आपल्या तीक्ष्ण आणि धारदार बनवा आणि मग ज्या डिफिकल्टीज येतील त्या आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू.